सर झूम चालू केलं तरी चालेल. किती आहे सर? 50च्या पुढंच गेलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या वतीने आज फुले आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. त्यासाठी वक्ते आणि माननीय कुलगुरू महोदय तसेच अध्यासन प्रमुख यांचे मंचावर आगमन झालेले आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी आपण राष्ट्रीय गीत वंदे मातरम यासाठी उभे राहूयात. यानंतर विद्यापीठ गीत होईल.
धन्यवाद. मान्य कुलसचिवांना विनंती करण्यात येते की मंचावर यावे. धन्यवाद सर. सत्यशोधकी विचारांचा वारसा महाराष्ट्राला देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानाचा सूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नुकतीच साजरी केलेली आहे. 11 एप्रिल आणि 14 एप्रिल अशा दिवशी. या जयंतीसोबत आपण सर्वांनी विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आज एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. यासाठी अतिशय प्रतिष्ठित असणारे साधना प्रकाशन आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्या प्रकाशनाचे आणि साधना साप्ताहिक याचे जे संपादक आहेत ते आदरणीय विनोद शिरसाट सर आज आपल्यासोबत आहेत. सर, विद्यापीठाच्या वतीने आपले स्वागत आहे. त्यासोबतच आजच्या या विशेष व्याख्यानासाठी इथे उपस्थित असणारे सर्व संचालक, त्यानंतर सर्व कर्मचारी मंडळी, संयोजक आणि ऑनलाईन उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे विद्यापीठाच्या वतीने स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवात करण्याच्या आधी आपण प्रतिमेचं पूजन आणि प्रतिमेला नमन. ओके, पुढे आपण जाऊयात. आपले जे वक्ते आहेत आजचे विनोद शिरसाट सर, यांचा परिचय करण्यासाठी मी माझ्या सहकारी श्वेता मोरे जाधव यांना विनंती करतो की त्यांनी परिचय करून द्यावा. नमस्कार सर. मराठी नियतकालिकांची परिस्थिती 1.5 दशकांपासून अधिक बिकट चाललेली असताना साधना मराठीतील अत्यंत महत्त्वाच्या नियतकालिकाचं संपादक पद या काळात यशस्वीपणे सांभाळणे ही साधी गोष्ट नाही. हे आवाहन सध्याच्या कमालीच्या गदारोळात पेलून पूज्यनीय साने गुरुजींनी दिलेल्या विचारांचा वारसा साधनाद्वारे समर्थपणे चालवणारे संपादक, पत्रकार आणि विचारवंत म्हणजेच आपले आजचे पाहुणे विनोदजी शिरसाट. नमस्ते सर. विनोद शिरसाट सर साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकात मागील 18 वर्षांपासून कार्यरत आहेत. सुरुवातीची 3 वर्ष मुख्य संपादक, नंतरची 3 वर्ष कार्यकारी संपादक आणि गेले 12 वर्ष संपादक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या संपादक पदाच्या काळात साधना प्रकाशनाच्या माध्यमातून जवळपास 250 पुस्तकं आली आहेत. साधना साप्ताहिकाचा वाचकप्रिय दिवाळी अंक मागील 18 वर्षांपासून प्रसिद्ध होत आहे आणि युवा दिवाळी अंक मागील 12 वर्षांपासून प्रकाशित होत आहे. या प्रकाशनांचे ते संयोजक व संपादक आहेत. युवा संपादक व कार्यकारी संपादक या नात्याने साधना साप्ताहिकाचे डिजिटल वितरण 50,000हून अधिक सदस्यांपर्यंत या नावाने प्रकाशित झाले आहे. ही मराठी नियतकालिका व भाषेच्या समृद्धीचे दृष्टीने विशेष व उल्लेखनीय बाब आहे. संपादक ह्या नात्याने शिरसाट सरांनी 12 वर्षात लिहिलेली निवडक 100 संपादकीय लेखकांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. साधना हा डिजिटल प्रकाशन प्रकल्प मागील 6 वर्षांपासून सुरू आहे. त्यात लेखन हे डिजिटल पोर्टल, साप्ताहिके, ऑडिओ बुक्स, व्हिडिओ विभाग इत्यादी प्रकार आहेत. या प्रकल्पाचे ते संचालक व संपादक आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांचे 2010 ते 2020 ही 10 वर्ष त्यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम केले आहे. आचार्य अत्रे आणि व.पु. काळे स्मृती पुरस्कारांसाठीच्या निवड समितीचे मागील 10 वर्ष सदस्य म्हणून पण त्यांनी काम पाहिले आहे. शिरसाट सरांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर सातत्याने लेखन केले आहे. अनेक पुस्तकांचे संपादनही केले आहे. विनोदजींना अनेक विविध पुरस्कारांनी, सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. अगदी अलीकडेच नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनच्या वतीने त्यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सकारात्मक वैचारिक समतोलावर विश्वास असणारे विनोद शिरसाट आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतात की सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टिकोन राहिला आहे आणि प्रवाहाविरुद्ध भूमिका घेण्याचा प्रयत्न मी यथाशक्ती करीत आलो आहे. मी विनोद सरांचे आजच्या या मंचावर स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या आजचे वक्ते विनोद शिरसाट सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय कुलगुरू सर, कुलगुरू सर यांना विनंती करतो त्यांनी पाहुण्यांचा स्वागत करावे. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन हे विद्यापीठातील आंबेडकर अध्यासन यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. त्यामुळे अध्यासनाचे प्रमुख म्हणून मी प्राध्यापक नागार्जुन वाडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने आजचे प्रमुख वक्ते श्री विनोद शिरसाट सर यांचे मी अध्यासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये 5 अध्यासन आहेत. त्यापैकी एक अध्यासन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन. अध्यासनाचे विविध उपक्रम वर्षभर सुरू असतात, विशेषतः दिनविशेष म्हणून. त्याशिवाय आम्ही मागच्या काळामध्ये 26 नोव्हेंबरच्या अनुषंगाने संविधान साक्षरता कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यापूर्वी आम्ही थिएटर ऑफ द ऑपरेस्ट यावरती काही विद्यार्थ्यांच्या आठवडाभराच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याशिवाय एक ऑनलाईन कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आता नुकताच एक आगामी उपक्रम आम्ही संकल्प सोडला, तो म्हणजे एका संपादित ग्रंथाची निर्मिती. त्यासाठी लेख आलेले आहेत आणि आपण ते 26 जूनला शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण ते प्रकाशित करूयात. तर जसं सुरुवातीला सांगितलं की 11 एप्रिल आणि 14 एप्रिल हे 2 महापुरुष महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण उत्साहात साजरी केलेली आहे.
तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित बहुजन आणि महिलांना शिक्षण मिळण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यांनी हंटर कमिशनसोबत समोरसुद्धा या वर्गाच्या शिक्षणासाठी मागणी केली. त्यानंतर आपण पाहतो शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानामध्ये गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून बोर्डिंगची व्यवस्था केली. असं म्हणता येईल की मिड डे मीलची सुरुवातही त्यांच्या काळामध्येच झाली, किंवा शिक्षणाबाबतीमधले अनेक सारे जे ध्येय धोरणं आहे त्यांच्या संस्थानामध्ये राबवली गेली, ती पुढे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने पण स्वीकारल्याचं दिसतं. पुढे छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे संस्थानिक गायकवाड महाराज यांनी, सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती बहाल केली आणि बाबासाहेब विदेशातनं शिकून आल्यानंतर इथे त्यांनी घटना लिहिण्यापर्यंतचं योगदान दिलेलं आहे. दलित बहुजनांच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पुढे याच मार्गावरती जाऊन सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याही मागास भागामध्ये म्हणजे औरंगाबादसारख्या परिसरामध्ये त्यांनी नागसेन आणि मिलिंद महाविद्यालय ह्याची स्थापना करून दलित बहुजन ग्रामीण लोकांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत. आज कर्मवीर भाऊराव पाटलांची सुद्धा जयंती आहे 9 मे. तर कर्मवीर भाऊराव पाटलांचा सुद्धा तोच धागा आहे की आज कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्मृतिदिन आहे. तर त्यांचंही आपण बघितलं तर त्यांनी रयत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गावखेड्यामधल्या मुलांना अगदी खांद्यावर बसून आणून बोर्डिंगची व्यवस्था करून त्यांना शिक्षण दिलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की मुंबई पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या जे अधिकारी सेवानिवृत्त झालेले किंवा आत्ता जे पदावरती आहेत असे सर्वात मोठे अधिकारी हे कधी ना कधी रयत एज्युकेशन सोसायटीमधून शिकून पुढे आलेले आहेत. महाराष्ट्राच्या ह्या शैक्षणिक इतिहासामध्ये माननीय शरद पवारजी आणि प्राध्यापक राम ताकवले सर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना केली आणि ही शिक्षणाची ज्ञानगंगा पुन्हा एकदा गावखेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर ह्याचाच एक भाग म्हणून आपण असं म्हणू की साने गुरुजींनी सुद्धा लोकशिक्षणाची जी चळवळ म्हणून साधना साप्ताहिक सुरू केले, त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे साधना प्रकाशनाच्या रूपाने आणि अतिशय दर्जेदार साहित्य प्रकाशित ही संस्था करते. आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून साधना साप्ताहिकाचे संपादक आणि श्री विनोद शिरसाट लाभलेले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. तर त्यांचा बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी जे वारंवार आपण सगळ्या जयंतीच्या भाषणामध्ये एक सिमिलर टाईपची भाषणं ऐकत असतो आणि त्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांचे विचार कशा पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल आणि त्यांचा एकूण विचारांचा आजचा कॉन्टेक्स्ट, आजचा संदर्भ कसा लावता येईल, आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण त्यांच्या विचारांच्या माध्यमातून कशा पद्धतीने समजून घेऊ शकू, त्याचं आकलन कसं करू शकू किंवा त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने करता येईल, ह्या बाबतीमध्ये माननीय शिरसाट सर यांनी विवेचन करावं याकरता आम्ही त्यांना विनंती केली होती. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते आलेत, त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय यांना मी विनंती करतो की आपले मनोगत. आपण थेट व्याख्यानाकडे वळूयात. तर मी आज आपण ज्यासाठी जमलो आहोत आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो आहोत, या व्याख्यान देण्यासाठी मी आपले व्याख्याते विनोद शिरसाट सर यांना मंचावर आमंत्रित करतो. या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक संजीव सोनवणे, कुलगुरू जोगेंद्र सिंहजी, कुलसचिव डॉक्टर गोविंद कटलाकुटे, डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक नागार्जुन वाडेकर, सुरुवातीला ज्यांनी थोडं प्रास्ताविक किंवा परिचय करून दिला त्या श्वेता मोरे आणि उपस्थित प्राध्यापक मित्र हो. ओके.
आणि ऑनलाईन सहभागी झालेले विद्यार्थी आणि अन्य नागरिक सर्वांना मनपूर्वक नमस्कार. सुरुवातीलाच एक दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की आपलं हे व्याख्यान 3 वाजता सुरू होईल असं गृहीत होतं आणि त्यामुळे मी पुणे शहरातून बरोबर 7:15ला बाहेर पडलो. उलट माझा विचार असा होता की 2 ते 2.5 तास आधी आपण या कॅम्पसमध्ये आलो तर काही संवाद होईल, हा कॅम्पस फिरून पाहता येईल. परंतु संगमनेर जवळच्या घाटामध्ये एक मोठा अपघात झाल्यामुळे आमची गाडी जवळपास, आमचीच नाही तर शेकडो गाड्या 2-2.25 तास त्या अडकून पडल्या. त्यामुळे मग इथे 2:45 वाजता येणं झालं. परंतु तरीही तुम्ही सर्वजण संयमाने थांबलात, त्यासाठी तुमचेच आभार मानतो. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात आजचा आपला विषय घ्यावा अशी कल्पना आहे. वाडेकर सरांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की 1 तास घेतला तरी चालेल, परंतु आपला झालेला वेळ विशेषतः सुरू करायलाच ते पाहून 40 ते 45 मिनिटं आणि आपल्यापैकी बहुतेक सर्वजण प्राध्यापक किंवा विद्यार्थी असल्यामुळे तेवढा स्टॅमिना सर्वांचा असतो असं आपण गृहीत धरू. कोणत्याही व्यक्तींची, विशेषतः महान व्यक्तींची जन्मदिवस किंवा जयंती, स्मृतिदिवस, पुण्यतिथी आपण साजरी करतो तेव्हा एका बाजूला त्या व्यक्तींचं, मग स्त्रिया असतील किंवा पुरुष, त्यांचं योगदान त्यांच्या काळात काय आणि त्यांचा वारसा आणि वसा आज आपल्याला घेण्यासारखा काय, हे 2 मुद्दे मध्यवर्ती ठेवूनच आपण असे सर्व कार्यक्रम आयोजित करतो. त्या कार्यक्रमात बोलतो आणि त्या कार्यक्रमातून ऐकण्याचीही अपेक्षा बाळगतो. डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जयंती एकापाठोपाठ येते. 11 एप्रिल हा महात्मा फुल्यांचा जन्मदिवस आणि 14 एप्रिल हा डॉक्टर आंबेडकरांचा जन्मदिवस. आणि त्यामुळे त्या एप्रिल महिन्यात आणि पुढच्याही काही दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण संस्था असतील किंवा सार्वजनिक संस्था असतील, या दोघांच्या जयंतीच्या निमित्ताने काही एक कार्यक्रम शासकीय किंवा अशासकीय दोन्ही स्तरावर होतात. आणि इतके जास्त कार्यक्रम होतात, इतके जास्त विषय हाताळले जातात, इतके वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते येऊन जातात, तरीही हे 2 महापुरुष आणखी बरेच शिल्लक आहेत अशा प्रकारची भावना ही बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्यांच्याही मनात असते. कोणतंही छोटं मोठं व्याख्यान ऐकलं किंवा पुस्तक वाचलं किंवा लेख वाचला या दोघांच्या विषयी तर नव्याने काहीतरी कळलंय किंवा नवीन एखादं दालन खुलं झालंय किंवा अमुक मुद्दा यांचा आपण पुरेसा नीट लक्षातच घेतला नाही, अशा प्रकारच्या भावना आणि विचाराचे तरंग हे प्रत्येक जाणकार आणि बहुश्रुत माणसाच्या मनात उमटतात. त्यामुळे मलाही याची पूर्ण खात्री आहे की तुम्ही सर्वांनी या विषयावर खूप काही वाचलंय, ऐकलंय, तुमच्यापैकी अनेक जण बोललेलेही असाल आणि त्यामुळे तुमचंही कुतूहल असेल की आजचा हा वक्ता आपल्याला नेमकं काय सांगणार आहे. कदाचित मी जे बोलेल ते तुमच्या काही प्रमाणात परिचयाचं असेल, काही प्रमाणात नव्याने थोडंसं दालन खुलं करणारं असेल किंवा नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवणं असेल. त्यामुळे मी आता ह्या दोघांचं मोठेपण नेमकं कसं होतं, यांची बायोग्राफी, यांचं कार्यकर्तृत्व, यांचं लेखन याविषयी किमान तुमच्यासारख्या जाणत्या श्रोत्यांच्या समोर बोलण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या आजच्या या व्याख्यानाचा विषय पण जो घेतला आहे तो त्या दोघांच्याही विचाराचे आणि कार्याची प्रस्तुती, आजचं त्याचं औचित्य काय आहे, प्रासंगिकता काय आहे आणि आजचं म्हणताना आजचा आपला सभोवतालचा समाज, आपलं राष्ट्र अधिक पुढे जाण्यासाठी, आधुनिक होण्यासाठी, पुरोगामी होण्यासाठी, सुखी आणि संपन्न होण्यासाठी या दोघांचे विचार कार्य आपल्याला कशा प्रकारे आठवता येतील, कशा प्रकारे पुढे घेऊन जाता येतील, हा आपला आजच्या व्याख्यानाचा मध्यवर्ती मुद्दा आहे. तुम्ही सर्वजण याच्याशी सहमत व्हाल की कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन ती व्यक्ती समकालामध्ये किती मोठी होती किंवा समकालामध्ये तिचं अनुकरण किती केलं गेलं ही एक पद्धती असू शकते. मात्र जसजसा काळ लोटत जातो तसतसं त्या व्यक्तीचं मूल्यमापन पुन्हा पुन्हा करावं लागतं. त्या व्यक्तीचं म्हणताना त्याने केलेल्या प्रत्यक्ष कृतीचं आणि त्याने मांडलेल्या विचाराचं.
तर त्या कसोटीवर आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की काही महापुरुष, आणि पुरुष म्हणताना मला स्त्रिया पण अपेक्षित आहेत, काही महास्त्रिया असं आपण म्हणू, हे सर्व लोक त्या त्या काळात त्यांनी काहीतरी एक भूमिका मांडली, प्रत्यक्ष काम केलं, आणि त्यांचा विचार जर समाजाने स्वीकारलेला असेल, शासनसत्तेने स्वीकारलेला असेल आणि समाजातल्या सर्व घटकांनी जर स्वीकारलेला असेल, तर त्या त्या व्यक्तींचं स्मरण कमी कमी होत जातं किंवा विस्मरण अधिक अधिक होत जातं असं आपल्याला म्हणायला वावे. आपला आजचा आधुनिक महाराष्ट्र म्हणताना आपल्या नजरेच्या समोर 19व्या शतकातला महाराष्ट्र जर समोर ठेवला तर अनेक महनीय व्यक्ती त्यावेळी होऊन गेल्या की ज्यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत प्रेम आहे, आदर आहे, परंतु तेवढं स्मरण होत नाही. याचं खरं कारण त्यांचा वारसा वसा चालवणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना कमी आहेत हे एक भाग असू शकतो, परंतु खरं कारण त्यांचे विचार समाजाने बऱ्यापैकी आत्मसात केलेले असतात आणि काहींचे विचार आत्मसात करण्याची गरज संपुष्टात आलेली असते किंवा कमी राहिलेली असते. ज्यांचं ज्यांचं स्मरण केलं जातं, पुन्हा पुन्हा केलं जातं, चढत्या क्रमाने केलं जातं, त्याचं कारण की त्यांचे बरेच विचार आपण आत्मसात केलेत, अंगीकारलेत, स्वीकारलेत, अंमलबजावणी केली, मात्र त्याहून अधिक कितीतरी पटीने त्यांचे विचार, कृती आत्मसात करणं बाकी आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या वाटचालीसाठी या महान व्यक्ती उपयुक्त ठरल्या, परंतु भविष्याच्या वाटचालीसाठी या महान व्यक्ती आणखी उपयुक्त ठरणार आहेत असं ज्यांच्याबद्दल वाटतं त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी होते. असं भारतामधल्या ज्या काही 5, 10, 15 व्यक्तींची नावं घेता येतील त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर हे अखिल भारतीय स्तरावर अव्वल स्थानी आहेत आणि महात्मा फुले हे महाराष्ट्राच्या स्तरावर अव्वल स्थानी आहेत. दोघांचाही कालखंड पाहिला आणि मग आजच्याकडे आपण वळलो तर त्यांची महानता अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित होईल. महात्मा फुल्यांचं आत्ता म्हणजे कालच्या 11 एप्रिलपासून 200व जयंती वर्ष सुरू झाले. 200 वर्षापूर्वी हा जन्माला आलेला माणूस किती आयुष्य मिळालं तर फक्त 63 वर्ष. त्यामध्ये वयाच्या 16-17व्या वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. हे जर पाहिलं तर महात्मा फुल्यांनी 40पेक्षा अधिक वर्ष ही सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं. 1890ला त्यांचं निधन झालं. म्हणजे आजपासून 135 वर्षापूर्वी महात्मा फुले गेले आणि तरीही आपण त्यांचं स्मरण करतोय. एक इंटरेस्टिंग योगायोग असा की महात्मा फुल्यांचं निधन होणं आणि त्यानंतर वर्षभराने बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म होणं. म्हणजे 1890ला फुले गेले आणि 1891ला बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. आंबेडकरांना किती आयुष्य मिळालं तर त्यांनाही 63-64 वर्षांचंच आयुष्य मिळालं. त्यांनी वयाच्या 28-29व्या वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, सार्वजनिक कामाला सुरुवात केली. त्यांना साधारणतः 35 वर्षांचं आयुष्य मिळालं. म्हणजे आंबेडकरांना 35 वर्षांचं आयुष्य मिळालं आणि मृत्यूनंतर 70 वर्ष आपण त्यांची आठवण क्रमाक्रमाने वाढवत चाललो आहोत. महात्मा फुल्यांना 63-64 वर्षांचं आयुष्य मिळालं, त्यांच्या मृत्यूला 135 वर्ष झालीत आणि तरीही फुल्यांची आठवण क्रमाक्रमाने आपण वाढवत चाललो आहे. एवढंच नाही तर जुन्या लोकांना याचा अंदाज असेल, विशेषतः अभ्यासकांना, की 1990पर्यंत महात्मा फुले महाराष्ट्राच्या बाहेर कमी माहीत होते आणि त्याचं कारण त्यांचं लेखन हे हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये 1990पर्यंत मोठ्या प्रमाणात गेलेलं नव्हतं. ते जेव्हा अन्य भाषांच्यामध्ये गेलं, सुरुवातीला इंग्लिश आणि हिंदीमध्ये आणि नंतर मग भारतातल्या वेगवेगळ्या भाषांच्या मधून, तर आत्ताची स्थिती अशी आहे की गेल्या विशेषतः पाव शतकातली, म्हणजे 1990मध्ये महात्मा फुले हे महाराष्ट्रातले एक सुधारक अशी भारतातल्या अन्य राज्यामध्ये, अन्य भाषकांच्या मध्ये थोडीशी तोंडओळख होती. परंतु फुल्यांना आता वगळून भारतातल्या कुठल्याही राज्यातील सामाजिक सुधारणांचा इतिहास लिहिता येत नाही. याचं कारण लेखन उपलब्ध असणं, याचं जे मूल्य आहे ते गेल्या 30-35 वर्षामध्ये महाराष्ट्राने जास्त चांगलं ओळखलं. केवळ शासनाने ओळखलं असं नाही, तर शिक्षण संस्थांनी ओळखलं, सामाजिक संस्था आणि संघटनांनी ओळखलं, प्रसारमाध्यमांनी ओळखलं.
डॉक्टर आंबेडकरांचं जन्मशताब्दी वर्ष आणि महात्मा फुले यांचं मृत्यूशताब्दी वर्ष हे 1990-91च्या दरम्यान आलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आणि सुधारणांना हे दोन आयकॉन, हे दोन आयडॉल ज्या पद्धतीने मार्गदर्शक ठरत आलेले आहेत, तसं ते जर कदाचित आधीच्या 25 वर्षात झालं असतं तर आपला महाराष्ट्र 4 पावलं तरी आजच्यापेक्षा अधिक पुढे गेला असता. पण हरकत नाही, या 35 वर्षामध्ये या दोघांना घेऊन, त्यांच्या विचारांना घेऊन भारतातले आणि महाराष्ट्रातले सर्व विचार प्रवाह, कदाचित आतून जरी या ना त्या प्रकारची नाराजी असेल, कदाचित आतून जरी या ना त्या प्रकारचे काही आक्षेप असतील, रिझर्वेशन्स असतील, तरी जाहीरपणे मात्र फुले आणि आंबेडकरांना वगळून भारतातला कुठलाही विचार प्रवाह पुढे जाताना दिसत नाही, व्यक्त होताना दिसत नाही. मग राजकीय प्रवाह असतील किंवा सामाजिक प्रवाह असतील, मग डावा असेल, उजवा असेल, मधला असेल, आस्तिक असतील, नास्तिक असतील, धार्मिक असतील, प्राचीन असतील, आधुनिक असतील, फुले आणि आंबेडकरांना वगळून चालता येत नाही. गंमत म्हणजे फुले आणि आंबेडकर हे दोघंही कमालीचे आक्रमक होते. दोघांची भाषा ही अतिशय टोकदार होती. दोघांनी जे संघर्ष केले ते टोकदार होते आणि ते केलेले संघर्ष हे प्रस्थापितांशी होते. प्रस्थापित सर्व प्रकारचे, जात या कारणामुळे असलेले प्रस्थापित, धर्म या कारणामुळे असलेले प्रस्थापित, पैसा संपत्ती या बळावर असलेले प्रस्थापित आणि राजसत्ता या बळावर असलेले प्रस्थापित. तर ह्या सर्व प्रस्थापितांच्या विरोधात दोघांनी अतिशय टोकदार, काही वेळा तर अगदी बोचकारे काढणारी, तीव्र शेरेबाजी करणारी अशी त्यांची विधानं आहेत, वाक्य आहेत, टीका आहे आणि तरीही त्यांना स्वीकारलं जातं आहे. याचा अर्थच हा होतो की या दोघांचे ते जे भाष्य असतील, ते जे कॉमेंट असतील, ते इतके कमी महत्त्वाचे आहेत किंवा ते आपण मनावर लावून घेऊन त्यांचं मूल्यमापन करू शकत नाही. या दोघांची महानता ही इतकी प्रचंड आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांचा राग घेऊन चालणार नाही, ही सर्वांनी स्वीकारलेली भूमिका आहे. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा त्या व्यक्तींचं मोठेपण खूप चांगल्या प्रकारे अधोरेखित होताना दिसतं. आणि हे केवळ महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बाबत होतं आहे असं नाही. आंबेडकरांची स्वीकारार्हता तर जगभरातले जे जे देश पिछाडीवर आहेत, या ना त्या प्रकारे मागासलेले आहेत, मग आर्थिक असतील किंवा सामाजिक असतील किंवा राजकीय दृष्टीने मागासलेले असतील, हे सर्व लोक आंबेडकरांची स्वीकारार्हता अधिकाधिक पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. लक्षात घ्या की आंबेडकरांना सुरुवातीच्या काळात त्यांच्या हयातीमध्ये दलितांचे कैवारी असं प्रामुख्याने संबोधलं जात होतं. नंतर मग संविधान अस्तित्वात आलं तर भारतीय संविधानाचे शिल्पकार असं संबोधलं गेलं. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आलं आणि देशाच्या लोकशाहीच्या संदर्भात म्हणजे अगदी 1975च्या आणीबाणीपासून 1990ला उदारीकरण पर्व अवतरलं तेव्हापासून जसजशी चर्चा जास्त व्हायला लागली तसतसं लोकशाहीच्या संदर्भात आंबेडकरांचं योगदान हे अधिकाधिक अधोरेखित होत गेलं. आणि गेल्या पाव शतकात जेव्हा सर्व प्रकारच्या विषमतांची चर्चा आपण करतो तेव्हा तेव्हा आंबेडकर हे तळागाळातल्या सर्व प्रकारच्या समूहांचे, त्यांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते, मानवी हक्कांचे पुरस्कर्ते, मानवतावादाचे खंबीर पुरस्कर्ते जागतिक स्तरावर अशा प्रकारची त्यांची स्वीकारार्हता आहे. महात्मा फुल्यांचा कालखंड बराच जुना आहे. ते तर सगळं स्वातंत्र्यपूर्व कालखंडात होतं, म्हणजे स्वातंत्र्य दृष्टीपथातही नव्हतं. अशा टप्प्यावर महात्मा फुल्यांचं निधन झालं. 1890ला ते गेले आणि 1885ला अखिल भारतीय त्यावेळची राष्ट्रीय काँग्रेस तिची स्थापना झाली. म्हणजे अधिकृतपणे आमच्या देशाला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणायलाही सुरुवात करणारी संस्था नुकतीच जन्माला आलेली होती. तेव्हा महात्मा फुले या जगातून खूप मोठं काम निघून गेले. फुल्यांनी किती प्रकारच्या चळवळी केले, किती प्रकारचं लेखन केलं हे सर्व तुम्हा लोकांना खूपच चांगलं परिचयाचं आहे. मी त्याची काही वेगळी पुनरावृत्ती करायची गरज नाही. परंतु 1950 नंतर आणि त्यातही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर
जेव्हा मातृभाषेतून शिक्षण द्यायला सुरुवात झाली, बहुजन समाजापर्यंत शिक्षण जायला लागलं, तळागाळापर्यंत खेड्यातले मुलं मुली शिक्षण घ्यायला लागली, दलित चळवळीचा उदय व्हायला लागला, दलित साहित्य उदयाला आलं, तेव्हा तेव्हा फुले आणि आंबेडकर हे अधिक प्रकर्षाने पुढे आले. आणि ज्या महात्मा फुल्यांना आधी फक्त सत्यशोधक चळवळीचे उद्गाते किंवा पिछड्या दलित समूहासाठी काम करणारे, महिलांसाठी काम करणारे असं मर्यादित चौकटीमध्ये ठेवलेलं होतं, त्या महात्मा फुल्यांना डॉक्टर दाभोलकरांनी खूप चांगला शब्द वापरला होता आणि तो त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळा वापरायचे. ते असं म्हणायचे की महात्मा फुले हे सुधारकांच्या विद्यापीठांचे कुलपती होते. या महाराष्ट्रामध्ये सुधारकांची अनेक विद्यापीठं आहेत. म्हणजे 19वे शतक महाराष्ट्राचं जर पाहिलं तर किती वेगवेगळे प्रवाह सुधारणांचे आहेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणांसाठी किती लोकांनी आपले आयुष्य खर्च केलेले आहेत हे पाहिलं तर या माणसाला कुलपती म्हणणं किती योग्य आहे याची खात्री पटेल. म्हणजे अशी कोणती सुधारणा आहे तळागाळातल्या समूहासाठी जिची सुरुवात किंवा जिचं समर्थन महात्मा फुल्यांनी केलेलं नाही. मग शिक्षण असेल, स्त्रियांच्या संदर्भातले प्रश्न असतील, दलित असतील, आदिवासींच्याबद्दल कदाचित जागृती कमी असेल त्यावेळी, पण फुल्यांना जे अभिप्रेत होतं शूद्र आणि अतिशूद्र त्यामध्ये दलित आणि आदिवासी घटक येतात. शिक्षणाच्याबद्दल त्यांनी काय काम केलेलं आहे हे सगळं आपल्या सर्वांना माहिती आहे. खूप महत्त्वाचा भाग म्हणजे फुल्यांचा तो येतो शेतकऱ्यांचा आसूड. म्हणजे त्यांची जी 3-4 माइलस्टोन पुस्तकं मानली जातात आणि जी भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांच्यामध्ये आता हळूहळू अनुवादित झालेली आहेत. त्यातलं एक सार्वजनिक सत्यधर्म आणि दुसरं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड. मला स्वतःला त्या शेतकऱ्यांचा आसूडमध्ये त्यांनी जी काही मांडणी केली आणि जे चित्रण केलेलं आहे ते कोणीही ग्रामीण भाग जर पाहिलेला असेल भारतातल्या कुठल्याही भागातला तरीही त्यांना त्याची प्रचिती येईल की फुल्यांची व्हिजन आणि त्यांची दृष्टी आणि ते जे काही त्यांनी पकडलं आहे नुसतं बाहेरचं चित्र नाही तर आतले दुःख आणि दैन्य आणि त्याची स्थिती. तर फुल्यांचं हे मोठेपण त्यात 2-3 पुस्तकांच्या मधून खूपच चांगल्या प्रकारे अधोरेखित होईल. जर कोणी ती पुस्तकं पाहिलेली नसतील अजूनही तर मला स्वतःला वाटतं की ती 2-3 पुस्तकं किमान वाचली पाहिजेत. डॉक्टर आंबेडकरांचे विषय तर काय त्यांची विद्वत्ता आणि त्यांनी हाताळलेले विषय, मग अर्थकारणापासून संविधानापर्यंत आणि धर्माच्यापासून तर काय म्हणू आपण त्याला एकूण तळागाळातले सगळे समूह, जागतिक स्तरावरच्या वेगवेगळ्या चळवळी आंदोलनं ज्याला मार्गदर्शक ठरतायत असं त्यांचं प्रचंड लेखन. म्हणजे फुल्यांचे कदाचित 4-5 पुस्तकं आणि त्याचे जोडलेलं काही लेखन, पोवाडे, तृतीयरत्नसारखं नाटक, काही पत्रव्यवहार वगैरे. पण आंबेडकरांची ग्रंथसंपत्ती ही लहान मोठे असे जर गृहीत धरले तर ते 100पेक्षा अधिक पुस्तकं आहेत आणि त्यांनी हाताळलेले विषय हे सगळं चकित करणार आहे. तर अशा या दोघांच्याही मधले काही कॉमन मुद्दे जर काढायचं म्हटलं तर त्याची पण संख्या खूप जास्त होईल. मी आपल्या आजच्या भाषणाच्या सोयीसाठी आणि त्यांची प्रासंगिकता अधोरेखित करण्यासाठी फक्त 5 मुद्दे समोर ठेवून त्याचं थोडं थोडं विवेचन करणार आहे. आणि ते 5 मुद्दे मांडून झाले की त्यातून जे आपल्याला दर्शन घडतं, आजच्या समाजाचं चित्रण दिसतं, त्याच्यातून वाट काढण्यासाठी काय दिशा धरली पाहिजे हे सुद्धा त्या दोघांच्याच व्यक्तिमत्वातून आणि कार्यातून अधोरेखित करणारे आणखी 2 मुद्दे. म्हणजे 7 मुद्द्यांचं माझं हे भाषण असेल, आंबेडकर आणि फुल्यांची प्रासंगिकता. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा त्यांचा उल्लेख करणार नाही, पण ह्या 7ही मुद्द्यामध्ये फुले आणि आंबेडकर यांचं योगदान आहे. त्यांनी सांगितलेल्या सुधारणा, त्यांनी मांडलेले विचार यातून आपण बरीच मजल मारलेली आहे या 7ही बाबतीमध्ये आणि अजून खूप दूरवर जाणं बाकी आहे. 5 घटक मी जे म्हणतोय दोघांच्या मधले कॉमन निवडलेले, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही सर्वजण सहमत व्हाल तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या संदर्भात इतकं बोलून झालेलं आहे, मी त्याच्यावर खूप वेगवेगळं विवेचन विश्लेषण करण्यापेक्षा 1-2-4 आकडे समोर ठेवले तरीही आपल्याला वास्तवाची कल्पना येण्यासाठी मजल कुठपर्यंत मारली याचीही आणि किती दूरवर जाणं बाकी आहे यासाठी उपयुक्त ठरेल. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशाची लोकसंख्या होती 40 कोटी.
खंडित झालेला भारत. आणि भारताची साक्षरता होती 11%. 40 कोटीमध्ये 11% साक्षरता, तीही सरकारी आकडेवारी, म्हणजे जेमतेम साक्षर असलेले पण त्यामध्ये गृहीत धरलेले आहेत, पहिली दुसरी झालेले पण धरलेले आहेत. कधीकधी आपल्याला टक्केवारीपेक्षा ॲक्च्युअल फिगर्स ह्या जास्त वास्तवाचं दर्शन घडवतात. तर 11% म्हटलं तर आपल्याला धक्का बसत नाही, परंतु 40 कोटीपैकी 11% म्हणजे किती लोक जेमतेम साक्षर होते, तर तो आकडा येतो 4.1 कोटी. जेमतेम 4 कोटी लोक या देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साक्षर होते. अगदी हायली इंटेलेक्च्युअलपासून जेमतेम साक्षर असलेले, सही करता येत आहेत असे. आत्ता 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून. काय स्थिती आहे, तर देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे आणि त्यामध्ये 76%च्या आसपास साक्षरता आहे. म्हणजे परत इथं एकदा ॲक्च्युअल फिगर जर काढली तर 140 कोटीपैकी 104 कोटी लोक साक्षर आहेत. इथंही अगदी कमालीचे बुद्धिवंतापासून सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत. म्हणजे आपण गेल्या 75 वर्षात 4 कोटी लोक साक्षर होते 75 वर्षांपूर्वी, तिथून आत्ता आपण 104 कोटीवर आलोत. 100 कोटी लोक या देशाने साक्षर केलेत. सगळ्या प्रकारची गुंतागुंत असताना खूप वेगवेगळ्या प्रकारची विषमता होती, वैरभाव होता, प्रादेशिक असमतोल होता, फाळणी झालेली होती, आर्थिक दैन्य दारिद्र्य होतं, भौगोलिक विषमता होती, महापूर, दुष्काळ अशा अनेक प्रश्नांचा सामना केलेला, युद्ध करावी लागली, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. हे सगळं असूनही 100 कोटी लोक या देशाने साक्षर केलेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि फुले आंबेडकरांचा वारसा सांगत, काही वेळा न सांगताही त्यांना अभिप्रेत असलेलं काम आपल्या देशातल्या सगळ्या सरकारांनी कमी अधिक प्रमाणात तीव्रतेने काम करत केलेलं आहे आणि त्याला अनेक घटकांचं सहकार्य मिळालेलं आहे. मग ती विद्यापीठं असतील, प्राथमिक शाळा असतील किंवा सामाजिक संस्था संघटना असतील, प्रसारमाध्यमं असतील. तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. 4 कोटीवरून 104 कोटीवर आलो 75 वर्षात. आणि त्यासाठी आपण फुले आंबेडकरांचा जय जयकार करतो. परंतु हेच आकडे दुसऱ्या बाजूने जर पाहिले, आपण मेक ॲफर्मेटिव्ह आणि मेक निगेटिव्ह असे सुरुवातीला ग्रामर शिकलेलो असतो, तेही जर इथून बघितलं आपण, तर आता दुसरं चित्र असं सांगतं की त्यावेळी 40 कोटीपैकी 36 कोटी लोक निरक्षर होते. अक्षर ओळखच नव्हती. अक्षर ओळखच नसेल तर कसल्याही प्रकारची मोठी संधी मिळण्याची शक्यता नाही. ज्यांना अक्षर ओळखच नाही त्यांची आर्थिक स्थिती काय आहे हे सांगण्याची गरज नाही. या देशामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची विषमता आहे हे पाहिलं तर त्या 36 कोटी लोकांना किती प्रकारच्या विषमतेचा सामना करावा लागत असेल हेही वेगळं सांगायची गरज नाही. आणि आज 140 कोटीपैकी जर 24% लोक निरक्षर आहेत, म्हणजे 76% लोक साक्षर आहेत, म्हणजे आणि 104 कोटी लोक साक्षर आहेत, म्हणजे आजही या देशातले 36 कोटी लोक निरक्षर आहेत, अक्षर ओळख नाही. आणि जशी त्याही वेळी अक्षर ओळख नसल्यामुळे जी स्थिती असेल, ज्या विषमतेचा सामना 1947च्या लोकांना करावा लागत असेल, त्याच्यापेक्षा थोडीशी बरी स्थिती फार तर आजच्या 36 कोटी लोकांची असेल. पण 75 वर्षानंतर सगळं जग बदलल्यामुळे जी पडलेली असेल तेवढीच. परंतु आज 36 कोटी लोक या देशाला निरक्षर घेऊन पुढे जाणं हे परवडणार आहे का? हे 36 कोटी लोकांचे लग्न होणार आहेत, त्यांना मुलं होणार आहेत, त्यांना खायला प्यायला लागणार आहे, त्यांना सगळ्या भौतिक सुविधा लागणार आहेत, त्यांना स्वप्न पाहावी लागणार आहेत, स्वप्न दिसत असणार, सभोवताली ते जे काही पाहत असतील ते. मग असं 36 कोटी लोक निरक्षर ठेवून तुम्ही त्यांच्यामध्ये कौशल्याची कशी वाढ करणार आहात, त्यांना रोजगार कसा देणार आहात, त्यांना सन्मानाचं स्थान कसं देणार आहात, त्यांच्यामध्ये होणारी सगळी वैरभाव कसे मिटवणार आहात, त्याच्यातून निर्माण होणारे हिंसाचार, चोऱ्या माऱ्या हे कसं संपवणार आहात. 36 कोटी लोकांना हा देश घेऊन जातोय आणि जाणार आहे. याचा अर्थ मी उरलेले 104 कोटी लोक खूप सज्जन, सभ्य, सुसंस्कृत आहेत आणि तिथं काही सुजलाम सुफलाम आहे असं मी म्हणत नाही आहे. आपण आपल्या सोयीसाठी एक एक मुद्दा उलगडत जातोय. हे 104 कोटी लोकांनी निर्माण करून ठेवलेले प्रश्न आणखीच वेगळे आहेत. तिथेही गुन्हेगारी आणि विषमता ती एक वेगळी चर्चा होईल.
पण आपण आंबेडकर आणि महात्मा फुलेंना अपेक्षित असलेलं सार्वत्रिक शिक्षणाबद्दल, सक्तीच्या शिक्षणाबद्दल बोलतोय, ज्याचा उल्लेख मगाशी हंटर कमिशनच्या संदर्भात नागार्जुन सरांनी केला. तर ह्या 36 कोटी ही संख्या लहान नाही आहे. आज अख्ख्या अमेरिकेची आणि अख्ख्या रशियाची लोकसंख्या 36 ते 40 कोटीच्या दरम्यान आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या देशातले त्यांची लोकसंख्या एवढे आमच्याकडे निरक्षर लोक आहेत. युरोप खंडसुद्धा 40 कोटीच्या पेक्षा फार जास्त नाही आहे. युरोपात काय 15-18 राष्ट्र असतील. तर अशा लोकांना घेऊन आपण 2025च्या पुढे 21व्या शतकातलं पाव शतक संपल्यानंतर पुढे वाटचाल करणार आहेत आणि यांचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहेत. तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे अशा प्रकारच्या लोकांच्यासाठी एक अतिशय मूलभूत आणि फंडामेंटल काम करणार आहे. पण अशा प्रकारच्या किती विद्यापीठांची गरज आहे? आज महाराष्ट्रामध्ये हे मुक्त विद्यापीठ एकमेव आहे असं मला सोनवणे सरांच्याकडून कळलं होतं. त्यांची एक मी मुलाखत वाचत होतो तेव्हा. आणि भारतातही अशा प्रकारची मुक्त विद्यापीठं फार नाही आहेत. ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे जे कोणी शाळातून कॉलेजला वगैरे जातात त्यांचं एकूण प्रमाण काय आहे, तर ते आकडेसुद्धा अतिशय लाजिरवाणे आहेत. या महाराष्ट्राला किंवा भारताला किमान 3000 विद्यापीठांची गरज आहे. आपल्याकडे 1500 विद्यापीठंसुद्धा नाही आहेत. 1300-1350 विद्यापीठं एवढाच आकडा आहे. म्हणजे संख्यात्मक वाढ आणि गुणात्मक वाढ असे दोन कसोट्यावर आपल्याला शिक्षणाचं मूल्यमापन करावं लागतं. पहिल्यांदा आपली संख्यात्मक वाढीचीच अवस्था किंवा दुर्दशा कशी आहे हे आपण जर पाहिलं तर किती लांबची मजल आपल्याला मारायची हे लक्षात येईल. मग खाजगी शाळा, खाजगी विद्यापीठं, सरकारी विद्यापीठं, मोठ्या ठिकाणी असणारी फीस, हे प्रश्न तर आणखीच अवघड. सर्वसामान्यांना शिक्षण परवडतं का? जे शिक्षण मिळतं त्या कोणत्या दर्जाचं आहे? किंवा आता आपल्याकडे कुशल मनुष्यबळाचा अभाव ही तर जागतिक स्तरावर समस्या आहे आणि भारतामध्ये तर तिने सर्वाधिक कळस गाठलेला आहे. परत मातृभाषेतून शिक्षण हे मुद्दे आहेतच, का इंग्रजीमधून द्यावं? परत सक्तीची भाषा, हे सगळे प्रश्न पाहिले तर शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला किती लांबची मजल मारायची आहे हे अधोरेखित होतं. आणि मग फुले आणि आंबेडकर तळागाळातल्यासाठी, शूद्र अतिशूद्रासाठी, बहुजन समाजासाठी शिक्षणाचा इतका टोकाचा आग्रह का धरत होते आणि त्याचसाठी उच्चवर्णीयांशी किंवा ज्यांची या क्षेत्रामध्ये मक्तेदारी आहे त्यांच्याशी इतक्या आवेशाने का लढत होते हे आपल्याला कळू शकेल. तर आपण किती मोठी मजल मारली शिक्षणाबद्दल याचं मी सुरुवातीला विवेचन केलं आणि नंतर किती दूर आपल्याला जाणं बाकी आहे. आणि हेच पुन्हा एकदा आंबेडकर आणि फुले या दोघांचं मोठेपण अधोरेखित करणारी आणि त्यांची प्रासंगिकता अधोरेखित करणारी, भविष्यासाठीचे हे आयकॉन आहेत हे अधोरेखित करणारी असला कुठला असा तळागाळातला समूह असणार आहे आजचा किंवा भविष्यातला, केवळ भारतातला नाही तर आफ्रिका खंडातला किंवा कुठल्याही मागास देशातला, की ज्याला आंबेडकर हे आयकॉन वाटणार नाही आहेत. आता आपण ज्या डिजिटल युगात आलो आहे, मला खात्री आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये केवळ आंबेडकर नाही तर महात्मा फुलेसुद्धा आफ्रिकेतल्या 56 देशांच्यामध्ये अनेक भाषांच्यामध्ये जातील. गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचं आसूड हे टांझानिया, लिबिया वगैरे अशा काही वेगवेगळ्या देशाच्यामध्ये जर भाषांतरित झाले आणि तिकडचे कोणी इकडे अभ्यासक आले आणि फुल्यांचा आम्हाला शोध घ्यायचा आहे असं म्हटलं तर आश्चर्य वाटू द्यायला नको. आंबेडकरांच्या बाबत तर ही सुरुवात कधीच झालेली आहे. दुसरा मुद्दा प्रासंगिकतेचा. स्त्रियांच्या संदर्भात या दोघांनी काम केलं. महात्मा फुल्यांनी तर स्त्रियांच्यासाठीची पहिली शाळा सुरू करणं इथपासून तर विधवा महिलांना झालेल्या मुलांचं संगोपन करणं ही एवढी मोठी रेंज आहे आणि त्यावेळीच्या सगळ्या सनातनी वातावरणाला पुरून उरत फुल्यांनी ते काम केलं. आंबेडकरांच्याबद्दल काय सांगायला पाहिजे. आंबेडकरांनी संविधानामध्ये एका फटक्यात किती वेगवेगळ्या घटकांना समतेच्या किमान प्लॅटफॉर्मवर आणलं, एक बेंचमार्क जो तयार करून दिला. आज आपल्याला काही गोष्टी खूप सहज वाटतात पण सर्वांना एकाच वेळी, लहान थोर, शिक्षित अशिक्षित, मतदानाचा अधिकार एकाच वेळी मिळणं असं मागासलेल्या देशांच्यामध्ये फार कमी वेळा घडलं. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सुद्धा स्त्रियांना उशिरा अधिकार मिळालेत. पूर्वी तिथेसुद्धा कोण जास्त कर भरतो किंवा शिक्षण असे काही वेगवेगळ्या निकषावर तिथे मतदानाचा अधिकार दिला जात होता.
तर आंबेडकरांनी सुद्धा अगदी हिंदू कोड बिलाच्या बद्दल आपण काही वेळा चर्चा करतो, ज्याच्यावरून त्यांनी राजीनामा दिला, किती गतीने त्यांना स्त्रियांच्या संदर्भात पुढे जाणं अपेक्षित होतं. किंवा अगदी मॅटर्निटी लिव्ह हा प्रकारसुद्धा सार्वत्रिक करण्यामध्ये आंबेडकरांचं योगदान. मी फक्त त्याचे छोटे छोटे सॅम्पल्स देतो, अशी यादी किती वाढवता येईल, पण मी रेंज दाखवण्यासाठी सांगतो. हिंदू कोड बिलापासून तर हे अशा या स्त्रियांच्या संदर्भात बरेच बदल झालेत. म्हणजे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि आपल्या देशामध्ये 33% महिलांचं आरक्षण राजकारणात पण आलं. 1990ला जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा आणि त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्यामध्ये महिलांचं आरक्षण सुरू झालं. खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्यासाठी शाळा कॉलेजेस स्वतंत्र सुरू केली गेली. नंतर दोन्ही एकत्रित मुलं आणि मुली यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. समाजसुधारकांनी केले, शासनाने केले, स्वयंसेवी संस्थांनी केले आणि माध्यमांनी केले. एक काळ म्हणजे अगदीच 20-25 वर्षापूर्वी कितीतरी हायस्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये एक रांग मुलींची असायची आणि 2, 3, 4, 5 रांगा ह्या मुलांच्या असायच्या. आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये ते प्रमाण 50-50 दिसतं आणि काही ठिकाणी तर 3 किंवा 4 रांगा मुलींच्या आहेत आणि 1 किंवा 2 मुलांच्या आहेत. खेड्यापाड्यातून तळागाळातून किती मोठ्या प्रमाणामध्ये मुली शिक्षणात आल्या, प्रशासनात गेल्या, स्त्रियांच्या चळवळी किती झाल्या, हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु त्याचवेळी स्त्रियांच्या संदर्भात होणारे अन्याय, अत्याचार कुटुंब संस्थेपासून तर शासन संस्थेपर्यंत त्यांच्याकडे अजूनही ज्या पद्धतीने वागवलं जातं, दुय्यम स्थान दिलं जातं, तीही चर्चा आपल्या सर्वांच्याकडे आहे. मी त्याचे उदाहरणं देत बसत नाही, पण जसं मी साक्षरतेबद्दल सांगितलं आणि त्याची जी एक आकडेवारी सांगितली, तशीच एक आकडेवारी जरी अधोरेखित केली तरी स्त्रियांच्या संदर्भात आपण किती मजल मारली आणि किती मारणं बाकी आहे हे कळू शकेल. 2001ची जी जनगणना आहे तिच्यानुसार बालविवाह म्हणजे वयवर्ष 17पेक्षा कमी वय अशा मुलामुलींचे जे विवाह झाले त्यामध्ये मुलींचं प्रमाण हे 43% होतं 2001च्या जनगणनेनुसार. 17पेक्षा कमी वयात विवाह. 2011ला ड्रामॅटिक चेंज झाला. 13% तो आकडा खाली आला आणि 30%च मुलींचे विवाह 2011ची जनगणना सांगते की 17पेक्षा कमी वयात होत होते. 2021ची जनगणना झालेली नाही, परंतु जे आकडे आत्ताचे आहेत गेल्या 2-3 वर्षातले त्यानुसार सरकारी संस्थांनी आणि बिगर संस्थांनी काढलेले त्यानुसार तो टक्का अजून घसरला आहे आणि साधारणतः 22 किंवा 23% मुलींचे विवाह 17पेक्षा कमी वयात होत आहेत. चांगलं चिन्ह आहे. म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये आपण 43%वरून 23%वर आलो. 20% प्रगती केली आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीचे आकडे काढले तर मग विचारायलाच नको. मी फक्त अलीकडचाच कालखंड समोर ठेवतोय. परंतु हे झालं एक चित्र, स्त्रियांच्या संदर्भात किती प्रगती झाली. परंतु हेच आकडे जर दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर 23% मुलींचे विवाह आजही बालवयात होत असतील तर प्रत्येक 5 मुलींच्या मागे 1 मुलीचा विवाह 17पेक्षा कमी वयात होतो. मग आपलं घर घ्या, कुटुंब घ्या, जात घ्या, धर्म घ्या, प्रत्येक 5च्या मागे 1 कमी वयामध्ये विवाह होणं याच्या अंतर्गत सगळं येऊन जातं. तिचं शिक्षण थांबलेलं असतं, खूप थोड्यांनी अगदी मोजक्यांनी तरीही शिक्षण घेतलेलं असतं. शिक्षणच कमी असेल, कमी वयात विवाह झाला असेल तर ज्या कुटुंबात असते तिला काय प्रकारचं काम करावं लागतं, लवकर मुलं होणं, त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं, दारिद्र्याचे प्रश्न निर्माण होणं, हिंसाचार जन्माला येणं, कुटुंब संस्थेचं काय होतं आहे, हे सगळं जर पाहिलं तर या देशातल्या 1/5 महिला ज्या प्रकारचं कुटुंब पुढे घेऊन जाणार आहेत किंवा त्या कुटुंबातला एक महत्त्वाचा घटक असणार आहेत, त्या कुटुंबाची स्थिती काय असणार आहे हे आपण कल्पना करू शकतो आणि त्याच्यावर खूप दीर्घ असे काही निबंधही लिहू शकतो. 73-74व्या घटना दुरुस्तीने कसे आपल्याला बदल झालेत हे सांगितलं. परंतु 75 वर्षानंतरही आपल्याकडे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये मात्र महिलांचं प्रमाण, तो टक्का हा 8, 9, 7, 5 असा आहे.
म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येत जर 50% महिला आहेत, तर गेला बाजार नैसर्गिक गतीने ऑर्गॅनिक पद्धतीने किमान 25% तरी महिलांचं प्रतिनिधित्व राजकारणात असायला पाहिजे होतं. तर ते ऑर्गॅनिक पद्धतीने 10-11% जर जात नसेल 8 दशकाच्या अखेरीस, तर आपण फुले आंबेडकर किती प्रमाणात स्वीकारलेले आहेत, किती प्रमाणात आपण बदल करून घेतलेले आहेत, स्त्रियांच्या संदर्भात किती चांगली स्थिती झालेली आहे, हे आपण एकाच बाजूला गुणवर्णन करत असताना किती महत्त्वाचे बदल करणं अजून बाकी आहे. आणि स्त्रिया विशिष्ट पदावर येतात किंवा राजकारणात येतात, याचा अर्थ केवळ तशी डोकी दिसणं स्त्री आणि पुरुष एवढ्यापुरतं मर्यादित नाही. स्त्रिया जेव्हा येतात किंवा कोणताही समाज घटक येतो, तो तेव्हा त्याचं एक भावविश्व असतं, अनुभवविश्व असतं, विचारविश्व असतं, त्यांचा एक वर्ल्ड व्ह्यू असतो. तो घेऊन त्या काम करतात. त्यांना कदाचित सांगता येणार नाही की आमची भूमिका काय आहे आणि दृष्टिकोन काय आहे, परंतु तो अतिशय आपोआप त्यांच्या कामातून, बोलण्यातून, विचार करण्यातून येतो. निर्णय प्रक्रियेवर खूप मोठा प्रभाव पडतो. आणि जर स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात निर्णयात्मक ठिकाणी आल्या, निर्णय घेण्याच्या ठिकाणी आल्या, तर त्याचा परिणाम केवळ त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर नाही, तर एकूण राष्ट्राच्या विकासावर कसा होणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. 5 वर्षापूर्वी युनेस्कोचा एक अहवाल आला होता आणि बरेच वेगवेगळे निकष त्याच्यात होते, परंतु त्यातला एक मुद्दा असा होता की जगात साधारणतः 195 देश आहेत. किती देशाच्या प्रमुख पदावर, राष्ट्रप्रमुख पदावर पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष महिला आलेल्या आहेत आणि आलेल्या नाहीत? तर कधीच आलेल्या नाहीत त्याची आकडे पर्याय अर्थातच खूप मोठी होती. अगदी अमेरिकेपासून सुरुवात होते. अमेरिकेला आता 1776 वगैरे आहे, 200-250 वर्षे होऊन गेली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर अद्याप एकही महिला आली नाही. मागच्या 2 दशकात असे 2 वेळा प्रयत्न झाले, म्हणजे उमेदवारी आली आणि चांगली टफ फाईट दिली, परंतु अमेरिकन जनतेने अजून ते स्वीकारलेलं नाही. भारताने पंतप्रधान म्हणून एक महिला तुलनेने खूप लवकर स्वीकारले, इंदिरा गांधींना, पण त्याची कारणं स्वातंत्र्य लढ्याचा वारसा, नेहरूंचा वारसा, गांधींचा वारसा, ही बरीचशी वेगवेगळी कारणं होती. परंतु देशाच्या पंतप्रधान पदावर इंदिरा गांधींच्या नंतर अजून आलेली नाही आहे 75 वर्षात. श्रीलंकेमध्ये किंवा बांगलादेश, आपल्या शेजारचं पाकिस्तान, अशा काही देशामध्ये महिला येऊन गेल्या. त्यामुळे कदाचित आपल्याला एवढंच चित्र पाहिलं तर जरा आल्हाददायक वाटेल, परंतु जगातले आफ्रिका खंडातले देश घ्या, युरोपातले देश घ्या, आशिया खंडातले देश घ्या, ती आकडेवारी अतिशय दयनीय आहे. आणि तो युनेस्कोचा रिपोर्ट असा सांगत होता की जगाच्या सर्वोच्च शिखरावर, प्रत्येक देशाच्या म्हणजे राष्ट्रप्रमुख पदावर अर्ध्या महिला आल्यात. म्हणजे 195 पैकी निम्म्या देशाच्या प्रमुख महिला आहेत किंवा नुकत्याच होऊन गेल्यात. अशी स्थिती यायला आत्ता जे काही प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नासह किमान 130 वर्ष लागणार आहेत, हा तो आकडा सांगतोय. आणि हा किमान आकडा आहे, त्याच्यात काय चढउतार होईल ते माहीत नाही. तर मग आपण शिखर गाठण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ तेवढ्या राष्ट्रप्रमुख झाल्या महिला अर्ध्या राष्ट्रांच्या, याचा अर्थ काही पूर्ण जागतिक पातळीवर महिलांच्या संदर्भात समता आली असा अर्थ होत नाही आहे. पण तो एक निकषसुद्धा पूर्ण करायला 130 वर्ष लागणार आहेत. बाकीचं आपण बोलायला नको. म्हणजे ज्या महिलांच्यासाठी फुले आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग खर्च केला, वेळ खर्च केला, ऊर्जा खर्च केली, तर त्या संदर्भातली स्थिती काय आहे. तिसरा घटक ह्या दोघांनाही ॲड्रेस करणारा फुले आंबेडकरांना, तो आहे जाती संस्था. दोघांनी जाती संस्थेच्याबद्दल किती विपुल लेखन केलं आणि ह्या जातीच्या रचनेबद्दलची दुर्दैवी आणि अतिशय वाईट, किळसवाणी म्हणावी अशी परिस्थिती त्यांनी किती आक्रमक पद्धतीने त्वेषाने मांडली, त्यासाठी अनेकांचा रोष ओढवून घेतला, हे तुम्हा सर्वांना चांगलं माहिती आहे. भारतामध्ये 5,000पेक्षा अधिक जाती आहेत, हे सर्वजण आपण ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे. त्याच्यातल्या प्रमुख जाती 100, 200, 250, 300 आहेत. भारतीय संविधान त्याच्यामध्ये ज्यांना आरक्षण, मंडल आयोग हा आकडा जरी काढला तरी तो 400-500 पर्यंत जातो. या एकूण सगळ्या
जातींच्या संदर्भात जे जे काम झालं आहे की फुले आंबेडकरांच्यापासून अगदी गांधींच्यापर्यंत आणि महर्षी काय आहे, आपण कर्वे वगैरे तर समजा महिलांच्यासाठी काम केलं, परंतु जाती धर्म स्त्रिया या संदर्भात एकत्रित काम करणारे असे अनेक सुधारक जे होऊन गेले, तर त्याच्यामध्ये फक्त जातीच्या संदर्भात काम केलं. अगदी दक्षिणेकडे पेरियार रामास्वामी यांचं नाव जरी घेतलं तरीही जातीचं मूळ आणि कुळ किती घट्ट चिकटून आहे हे जर पाहिलं तर आपण अचंबित होतो. आणि मग ते काय हरळीचं मूळ वगैरे जे शब्द वापरले जातात ते जाती संस्थेला, किंवा जी कधीच जात नाही ती वगैरे, हे सगळं आपण त्याच्याबद्दल बोलत आलो आहे. आंबेडकरांनी त्याचं वर्णन केलं आहे की भारतीय समाजातली जाती संस्था ही अशी आहे की एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर जाण्या येण्यासाठी तुम्हाला लिफ्ट नाही, पायऱ्या पण नाही आहेत. तुम्ही ज्या जातीत जन्माला आलात तिथेच राहा आणि त्याच मजल्यावर जे काही तुम्हाला करता येईल ती कर्तबगारी गाजवा. स्वातंत्र्यानंतर बरेचसे कायदे केले गेले, ॲट्रॉसिटीपासून तर अनेक, मंदिरं सार्वजनिक करणं, सार्वजनिक पानवठे वगैरे वगैरे, हे सगळे प्रयत्न झाले. जातीच्या संदर्भात आपण बरीच मजल मारली, हे नाकारण्यात अर्थ नाही आहे. म्हणजे एका हॉटेलमध्ये आता कोण कोणत्या जातीचं आहे हे सर्रास आपल्याला माहीत नसतानाही सगळे लोक जेवण करतात, प्रवास एका गाडीने करतात. इंटरनल काही मनात असेल तरीही सार्वजनिक जीवनामध्ये जातीचा उच्चार जाहीरपणे करणं हे काही सभ्यतेचं मानलं जात नाही. वेगवेगळ्या जाती समूहातून आलेले मुलं आणि मुली किती वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारपदावर गेलीत हे पण आपण पाहतोय, प्रशासनामध्ये पण गेलीत हे बघतोय. तरीही जातीच्या कारणावरून होत असलेले संघर्ष, त्याच्या बातम्या ह्या आपल्या कानावर वर्तमानपत्र जर उघडून पाहिलं तर जवळपास रोजच वाचायला मिळतात. भले महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण कमी असेल, पण उत्तर भारतामध्ये किंवा ओडिशासारख्या राज्यामध्ये त्याचं प्रमाण आपल्यापेक्षा कितीतरी तुलनेने जास्त आहे. हे सगळं जर पाहिलं तर जाती संस्थेच्या बाबत कितीही बदल झालेले असतील तरी अजून कितीतरी बदल होणं बाकी आहे. आणि मग सैराटसारखा सिनेमा पण आपल्याला त्याची तीव्रता दाखवतो एका बाजूला, किंवा आर्टिकल 14 सारखा जो सिनेमा आहे तोही वास्तव चित्रण आपल्याला दाखवतो. जातीच्या संदर्भातला खूप महत्त्वाचा घटक म्हणजे जे आरक्षण दिलं गेलं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये, आणि त्याच्यामुळे जे काही कॉन्फ्लिक्ट पुन्हा एकदा निर्माण झाले, त्याच्यावरून अनेक लोक असं म्हणतात कदाचित की नाही नाही, या मंडल आयोगामुळे जातीमध्ये वैमनस्य निर्माण झालं. मला स्वतःला तसं वाटत नाही. त्याच्यामुळे काही प्रमाणात कॉन्फ्लिक्ट कुठे कसे निर्माण झाले हे बरोबर आहे, परंतु एकूण जर विचार केला तर त्या मंडल आयोगाच्या मुळे सगळ्या जाती संस्थांचं इतकं उत्थापन झालं, म्हणजे जातीतल्या समूहांचं म्हणू आपण, की सवर्ण मानले जाणारे जे लोक 25 वर्षापूर्वी आरक्षण घेणं हे कमीपणाचं मानत होते, ते 25 वर्षानंतर आम्हालाही आरक्षण हवंय असं म्हणणं इतके बदलले. आरक्षणाचा हा जसा आरक्षणाच्या यशस्वीतेचा हा जसा पुरावा आहे की आरक्षण तुच्छ आहे असं म्हणणारे आम्हाला हवं आहे असं म्हणणारे, ते मागासलेले आहेत असं म्हणणारे लोक आम्ही मागासलेले आहोत, आणि नुसतं आम्ही मागासलेले आहोत असं म्हणून जेव्हा आरक्षण मिळत नाही तेव्हा आम्ही पूर्वीपासून मागासलेले आहोत, आम्ही काही शतकापासून मागासलेले आहोत असं पुरावे येणं आणि ते देणं हे मंडल आयोग आणि आरक्षणाचं धोरण यशस्वी झाल्याचा सर्वात मोठा पुरावा ते देत आहेत. आता पुढच्या समस्या इथं थांबणार नाही आहेत. आता ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्यांच्यासाठी उपवर्गीकरण ही नवी समस्या निर्माण होणार आहे, आणि त्याच्यामध्येही पुन्हा एकदा कॉन्फ्लिक्ट येतील. त्याच्यामध्ये या ना त्या प्रकारचे सत्याचे अंश आहेत की आत्ता कुठं आमच्या वर्गाला म्हणजे SCला, STला, OBCला तर क्रिमी लेअर वगैरे आहे समजा, पण क्रिमी लेअरमधून पण काही जाती काढता येतील वगैरे अशी चर्चा चालू असते, किंवा नव्याने काही जाती समाविष्ट कराव्यात, किंवा SC आणि STला उपवर्ग करावेत का. सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली, काही राज्यांनी पावलं टाकलीत, काही टाकतायत. त्याच्याबद्दल वेगवेगळी मतमतांतरं राहतील, परंतु
जर आकडेवारी काढली, शिक्षणातली असेल, नोकऱ्यातली असेल, आणि ती जर असं सांगत असेल की विशिष्ट वर्ग, मग तो SC असेल किंवा ST, त्याच्यामधल्या विशिष्ट जातींनाच जास्त फायदा झालेला आहे, त्यांचंच उत्थान झालेलं आहे, तर खरं तर त्या त्या जातीतल्या लोकांनी अशा प्रकारच्या वर्गीकरणाला पाठिंबाच दिला पाहिजे. परंतु तिथेही जसं सवर्ण आधी त्यांना आरक्षण नको असं म्हणून आम्हाला पण हवं आहे असं म्हणण्यापर्यंत आले, तशाच प्रकारचं चित्र आपल्याला उपवर्गीकरणाच्या बद्दल दिसेल. परंतु त्याबद्दल अजून पुरेशी आकडेवारी, जनगणना, ह्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत. परंतु त्याचंही तात्विक पातळीवर आपण स्वागत केलं पाहिजे. कधी करायचं, किती करायचं, कसं करायचं हा व्यवहाराचा भाग आहे आणि तो अभ्यासकांनी बघून तो ठरवायचा आहे. पण तत्त्वतः आपण स्वागत केलं पाहिजे आणि तसं स्वागत करणार नसू तर मग फुले आणि आंबेडकर यांचं आपण पुरेसं अनुकरण करत नाही असा त्याचा अर्थ होतो. फुले आंबेडकरांना परत एकदा शूद्र आणि अतिशूद्र याच्यामध्येही कोणाची तरी मक्तेदारी निर्माण होणं असा अर्थ अभिप्रेत होता का? तो नव्हता. आणि म्हणून मग फुले आंबेडकरांना पुढे घेऊन जायचं असेल तर या दिशेने आपल्याला जायला हवं. 5वा मुद्दा, 4था मुद्दा, 3रा सांगितला जाती संस्था, 4था येतो धर्मसंस्था. जगामध्ये लहान मोठे चिमुकले अगदी काही 100, 200, 500 एवढीच लोकसंख्या असलेले असे पण काही धर्म आहेत आणि कोट्यावधी अगदी 100 कोटीपेक्षा जास्त असेही आहेत. परंतु त्यातले किमान 100 धर्म जरा प्रॉमिनंट आहेत. त्यातलेही 10 ते 12 हे जगभर सर्वत्र मानले जातात, पाहायला मिळतात. भारतामध्ये त्यातलेही 4 किंवा 5 ज्यांची संख्या मोठी आहे आणि त्यातही हिंदू आणि मुस्लिम हे आकडे खूपच मोठे आहेत. म्हणजे भारतामध्ये जर 15% आसपास मुस्लिम जर असतील तर साधारणत 20-22 कोटी मुस्लिमांची संख्या असेल आणि हिंदूंची पण काय 80-85 कोटी असेल आणि मग बाकीचे इतर काही असतील. तर भारतासारख्या देशाला हे सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेले धर्म यांच्यासह जगावं लागणं ही अपरिहार्यता आहे. इच्छा असणं नसणं याला अर्थ नाही. आणि मग जर तुम्हाला कायमचं बरोबर राहायचं असेल तर धार्मिक सलोखा याला ऑप्शन नाही. धार्मिक सलोखा तेव्हाच जास्त चांगला राहू शकतो जेव्हा सर्व प्रकारचे धर्म स्वतःमध्ये सुधारणा करतील आणि सर्व प्रकारचे धर्म अन्य धर्मियांशी जास्तीत जास्त सहानुभूतीने वागण्याचा प्रयत्न करतील. त्यातही जे जे घटक कमजोर आहेत, मग ते आपण वयाने पाहतो, आरोग्याने असतील, आर्थिक कारणाने असतील, तोच निकष आपल्याला धार्मिक बाबतीत सुद्धा लावावा लागेल. जे जे संख्येने कमी आहेत अशा धर्मियांशी अधिक सहानुभूतीने वागणं हे केवळ त्यांच्यासाठी उपयोगाचं आहे असं नाही, तर देशाच्या सलोख्यासाठी, देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे. आणि मग हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीच्या मधल्या समाज सुधारणांना, धार्मिक सुधारणांना सतत बळ दिलं पाहिजे. त्या त्या धर्मातल्या धुरीणांनी आपापल्या धर्माची चिकित्सा केली पाहिजे आणि आपापल्या धर्मातलं जे जे अनिष्ट आहे ते त्याज्य मानलं पाहिजे. जे जे बदल करायला पाहिजे ते करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्याचवेळी अर्थातच दुसऱ्या धर्माच्या मध्येही जे अनिष्ट आहे त्याच्यावर जरूर टीका टिप्पणी करावी, त्याच्यामध्ये जरूर मार्ग सुचवावेत. परंतु दुसऱ्या धर्मामध्ये असं आहे मग आम्ही तसं का करावं, म्हणजे ते अधिक मागासलेले आहेत तर आम्ही मागासलेलं का राहू नये असं म्हणण्यासारखं ते आहे. तर तसं घडणं हे आपल्या देशासाठी योग्य नाही. आणि फुले आणि आंबेडकर यांनी धर्माच्या संदर्भात जी मांडणी केली ते पाहता हे तर खूपच मागासलेपणाचं लक्षण आहे. फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकही लिहिलं, मांडणी केली आणि आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि आंबेडकरांचं ही धर्मांतराचं घोषणा 1935ला, प्रत्यक्ष धर्मांतर मृत्यूच्या काही दिवस आधी, त्याच्या आधी मनुस्मृती जाळणं हे 1927ला, मग चौदार तळ्याचा सत्याग्रहापासून तुमच्या नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, हे सगळं जर पाहिलं तर धर्मसंस्था ही आपल्या समाजाचं किती या ना त्या प्रकारे शोषण करते. धर्मसंस्था समाजाला एकत्र धरून ठेवण्यासाठी या ना त्या प्रकारे उपयोगाला आलेली आहे, त्याच्याबद्दल नाकारण्याचं कारण नाही. पण ती धर्मसंस्था काय, मग तसा तर आपल्याला जाती संस्थेचा पण उल्लेख करावा लागेल. तिने पण समाजाला धरून ठेवलं आहे. कुटुंब संस्थेचाही करावा लागेल. मग गावातला सरपंच, पैसेवाला, संपत्तीवाला, त्याने पण गावाला एकत्रित धरून ठेवलं आहे असं म्हणावं लागेल. असं म्हणून आपण धर्मसंस्थेचं एका मर्यादेच्या पलीकडे उदात्तीकरण करणं योग्य नाही. समाजाला धर्माची गरज असते.
न्यायमूर्ती रानड्यांनी सुद्धा सांगून ठेवलं होतं की व्यक्ती धर्माशिवाय राहू शकते, समाज धर्माशिवाय राहू शकत नाही. धर्माशिवाय असलेला समाज हा पॅरालिसिस झालेल्यासारखा असतो. इथपर्यंत रानड्यांसारख्या उदारमतवादी आणि प्रकांड पंडिताने म्हटलंय, ज्याला आंबेडकरांनी चांगल्या अर्थाने डोक्यावर घेतलेलं सलाम केलेला आहे. म्हणजे आंबेडकरांनी सगळ्यात तत्कालीन व्यक्तींच्यावर टीका केली, पण रानड्यांचं स्थान आंबेडकरांनी जे अधोरेखित केलं आहे ते पाहायचं असेल तर गांधी, रानडे अँड जिना, रानडे, गांधी अँड जिना हे जे त्यांचं भाषण आहे त्यात त्यांनी गांधी आणि जिनांच्यावर सडकून टीका केलेली आहे आणि रानड्यांचं मोठेपण अधोरेखित केलेलं आहे. तर त्या रानड्यांचं म्हणणं ते होतं. आणि आंबेडकरांना स्वतःला व्यक्ती म्हणून धर्माची गरज नव्हती, परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या समाजासाठी आपण हे काम करतोय हा समाज धर्माशिवाय राहू शकत नाही. आणि आपण आपल्या आयुष्यात 1927 पासूनची पुढची 30 वर्ष ज्या हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू समाजाचा घटक म्हणून आपला एक दलित समाज मानला जातो, हा हिंदू समाज जर पुरेसा बदलत नसेल तर मग मी माझ्या समाज घटकालाच एक वेगळ्या धर्माची दीक्षा देतो, इथपर्यंत आंबेडकरांना यावं लागलं. हे धर्मसंस्था रिजिड असण्याचा एक पुरावा आहे. आणि आंबेडकरांनी जो धर्म दिला आहे तो कोणता दिला आहे तर आंबेडकरांनी दिलेला धर्म आणि महात्मा फुल्यांनी दिलेला धर्म या दोन्हीच्यामध्ये खूप साम्य आहे. कालखंड वेगळा होता. महात्मा फुल्यांची मांडणी ही बुद्ध धर्माच्या प्रमाणे अशी आखीव रेखीव शिस्तबद्ध नसेल, पण दिशा मात्र एकच आहे. आज काय स्थिती आहे, या मुस्लिम समुदायाबद्दल आपण बोलतो तिथे धार्मिक सुधारणा होत नाहीत, सामाजिक सुधारणा होत नाहीत, हे सगळ्यांना मान्य आहे. पुरेशा प्रमाणात होत नाही आहेत. शिक्षणाचा प्रचार प्रसार आत्ता काही गेल्या 1-2 दशकामध्ये थोडा अधिक वाढला आहे, परंतु मुस्लिम समाजामध्ये खूप मोठ्या सुधारणांची गरज आहे. पण हे अधोरेखित करताना हिंदू समाजामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे का, असं जर आपण मानणार असू तर आपण आपलीच फसवणूक करण्यासारखं आहे. आपण मुस्लिम समाजातल्या सुधारणाबद्दल बोलतो, परंतु या देशामध्ये 6.5 लाख खेडी आहेत. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी तो 7 लाखाचा आकडा होता. आता शहरीकरण वगैरे त्यामुळे 50,000 साधारणतः निघत नाहीत, पण 6.5 लाख खेडी आहेत. 6.5 लाखापैकी कुठल्या खेड्यामध्ये दलित वस्ती गावाच्या बाहेर नाही, याचा जर आपण शोध घेतला, असं कोणतं खेडं आहे की दलित वस्ती गावाच्या बाहेर नाही, किमान 2-2.5 हजार लोक वस्तीचं किंवा त्याहून मोठं. जर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष आणि इतक्या समाजसुधारकांनी इतके स्वतःचे आयुष्य झिजवलं तरीसुद्धा तुमच्या हिंदू धर्मातील एका घटकाला गावाच्या बाहेरच ठेवलं जात असेल तर हिंदू धर्मामध्ये सुधारणा झाल्यात किती, याचा वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. आणि मग आंबेडकर जे म्हणत होते की शहरांच्याकडे चाला, खेड्यात कोणी राहू नका. गांधी सांगत होते की तुम्ही खेड्याकडे चाला. गांधींना खेड्यामध्ये येऊन जातीसंस्था बळकट करणं हा त्यांचा हेतू नव्हता. त्यांच्यामध्ये बदल झाले, सुरुवातीच्या धारणा वगैरे, पण हा देश शहरं फुगली तर काय होणार हे त्यांना दिसत होतं, आरोग्यापासून तर पर्यावरणापर्यंत. आणि आंबेडकरांना हा समाज कदाचित जास्त कळलेला होता या संदर्भात, गांधींच्यापेक्षा जास्त आंबेडकरांना कळला होता असं म्हणावं लागेल. त्यांनी 30 वर्ष काम केलं, हिंदू धर्माचेच घटक म्हणून बदल होत आहेत का, आणि नंतर धर्मांतर केलं. पण तुम्ही शहराकडे चला, याचा अर्थ ही खेडी बदलणार नाहीत, ही आंबेडकरांना मनोमन पटलेली खात्री होती. त्यामुळे अजून आपल्याला किती दूर जायचं आहे हे हा एक मुद्दा अधोरेखित करणारा आहे. आता 5वा, दोघांनाही काय अभिप्रेत होतं, दोघांनाही लोकशाही अभिप्रेत होती. फुल्यांच्या लेखनात लोकशाही शब्द हा कदाचित येणार नसेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण त्यावेळी देशाचं स्वातंत्र्य कितीतरी दूरवर होतं. परंतु फुल्यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ लिहिला आहे तो अब्राहम लिंकनला अर्पण केलेला आहे. आणि अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या आपल्याला माहिती आहे. आणि अब्राहम लिंकनला का अर्पण केला आहे तर त्यावेळीचे गुलाम, माणसाला माणूस म्हणून वागवणं, म्हणजे जाती, धर्म, भाषा, भेद हे तर राहिलेच, पण माणूसच विकत घेणं काही $ला, ही किमान पातळीवरची प्रथा बंद करण्याचं काम अब्राहम लिंकननी केलं. आणि त्यासाठी फुल्यांनी गुलामगिरीची अर्पणपत्रिकाही त्यांच्यासाठी आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की फुल्यांनी जे विल केलेलं आहे, स्वतःचं मृत्यूपत्र, त्यांच्या हस्ताक्षरातलं आहे. आणि हरी नरकेंनी जे संपादित केलेला खंड आहे,
फुल्यांचा गौरव ग्रंथ, त्याच्या सुरुवातीला ते छापलेलं आहे, मराठीतलं आहे. आणि गंमत अशी आहे की फुल्यांचं ते मृत्यूपत्र त्यांच्या मृत्यूच्या 3 किंवा 4 वर्ष आधीचं आहे, 1887चं. वर त्यांनी सत्यमेव जयते असं लिहिलं आहे. आपण आपली राजमुद्रा आणि आपलं घोषवाक्य ब्रीदवाक्य हे सत्यमेव जयते हे 1950ला स्वीकारलेलं आहे. परंतु 1887ला म्हणजे किती, जवळपास 60-65 वर्ष आधी मृत्यूपत्रामध्ये सत्यमेव जयते लिहिलं आहे. आपल्याकडे अजूनही अमुक अमुक प्रसन्न तमुक तमुक प्रसन्न असं लिहिलं जातं विलसाठी, आणि फुल्यांनी सत्यमेव जयते लिहिलं आहे. मला वाटतं की सत्यमेव जयते आणि अब्राहम लिंकनला अर्पण करणं हे प्रतिकात्मक गोष्टी जरी पाहिल्या तरीसुद्धा फुले हे लोकशाहीचे किती खंदे पुरस्कर्ते होते यासाठी वेगळा पुरावा द्यायची गरज नाही. आणि आंबेडकरांच्याबद्दल काय सांगणार, संविधानाची निर्मिती वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे. संविधानाची निर्मिती आंबेडकरांच्याकडे आली तो एका मर्यादित अर्थाने अपघातच होता. कारण आंबेडकरांची तोपर्यंतची ओळख त्यांच्या जवळच्या लोकांना, विरोधकांना, बाहेरच्यांनाही ते ज्या दलित समूहाच्या हक्कासाठी प्रखर पद्धतीने भांडत होते, गांधी, नेहरू, काँग्रेसवाले आणि अन्य सर्वांशी. त्यामुळे आंबेडकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी असतील का, अशा प्रकारची शंका पण काही लोकांच्या मनात असेल. आणि आंबेडकरांनी टिळक होते तेव्हाच पहिला प्रश्न विचारला होता. मूकनायकमध्ये आंबेडकरांनी विचारलं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं तुम्ही म्हणताय, पण कोणाचं स्वराज्य आणि कोणासाठीचं स्वराज्य, आणि तुमच्या स्वराज्यामध्ये जर आम्ही नसू, दलित नसू, तर ते स्वराज्य मिळालं काय आणि नाही मिळालं काय, इथपर्यंतची आंबेडकरांनी मांडणी केली. आणि मला असं वाटतं की आंबेडकरांचा तो प्रश्न रास्त होता. जर या दलित समूहाला पेशवाईच्या काळामध्ये पण हीन वागणूक दिली जात होती, मोघल काळामध्येही तसंच होतं आणि ब्रिटिश काळातही तसंच असेल, आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वकीयांचं स्वातंत्र्य आलं आणि तेही तसंच मिळणार असेल, तर ह्या स्वराज्याची किंमत काय, हा आंबेडकरांचा रास्त सवाल होता. त्यामुळे लोकशाही म्हणताना आंबेडकरांचं मूकनायकपासून संविधानाच्या निर्मितीपर्यंत, तर मी सांगत होतो की संविधानाची जी पहिली बैठक झाली होती डिसेंबर 1946मध्ये, त्यावेळी आंबेडकरसुद्धा संविधान सभेतल्या अनेक सदस्यापैकी एक होते. आणि त्या पहिल्याच संविधान सभेवर तोपर्यंत देशाची फाळणी झालेली नव्हती आणि मुस्लिम लीगच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेला होता संविधानाच्या निर्मितीच्या संदर्भात. आणि तेव्हा मग काय करायचं, बैठक पुढे ढकलायची का, तर आंबेडकरांनी त्याला विरोध केलेला आहे की आत्ता आपण आहोत, एकदा ठरलं आहे आपल्याला, देशाला स्वातंत्र्य दृष्टीपथात आहे, पुढे जायचं आहे, जे नसतील त्यांच्याशिवाय आपण संविधान सभा भरवली पाहिजे, हा आंबेडकरांनी मांडलेला मुद्दा होता. आणि दुसरा त्याच संविधान सभेतला मुद्दा होता की जो उद्देशिका, जी आत्ता संविधानाची आपली उद्देशिका किंवा प्रिॲम्बल आहे, तिचा ॲक्च्युअली पहिला कच्चा ड्राफ्ट हा नेहरूंनी केलेला होता आणि तो 46च्या संविधान सभेमध्ये पहिल्यांदा मांडला होता. आणि त्या ड्राफ्टवर, नेहरूंनी केलेल्या त्या उद्देशिकेवर आंबेडकरांनी टीका केलेली आहे की तुमचा हा ड्राफ्ट सेंटर वीक करणार आहे, दुर्बल करणार आहे, केंद्र दुर्बल करणार आहे आणि राज्यांना फुटून निघण्याची संधी देणार आहे. हा मुद्दा आज आपल्याला तीव्रतेने लक्षात येणार नाही, पण फाळणीच्या आधीचा भारत आणि त्यातली संस्थानं 500पेक्षा अधिक, राजे, रजवाडे, सरंजामदार वगैरे वगैरे हे जर पाहिलं तर आंबेडकरांना तो धोका किती लक्षात आलेला होता. नेहरू त्यांच्या जागेवर आदर्शवादी होते, पण आंबेडकर तिथे वस्तुनिष्ठ होते. त्यामुळे सेंटर अधिक स्ट्रॉंग केलं पाहिजे, राज्यांना फुटून निघता येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, संघराज्य ठेवायचंच. तर हे 2 निर्णय आंबेडकरांनी जेव्हा तिथे बोलून दाखवले तेव्हा भले भले लोक चकित झाले. आणि आपण समजतो त्याहीपेक्षा आंबेडकर जास्त राष्ट्रवादी आहेत. राष्ट्रवादाचा अर्थ सकारात्मक पद्धतीने घेतला पाहिजे. हे राष्ट्र बलवान व्हावं, आणि राष्ट्र म्हणजे इथले झाडं, पानं, फुलं, डोंगर, दऱ्या प्रदेश नव्हे, तर इथली सगळी माणसं. तर अशा अर्थाने आंबेडकर हे इतके राष्ट्रवादी आहेत, इतके पक्के आहेत, इतके देशनिष्ठ आहेत, याची प्रचिती आली. आणि त्यानंतर आंबेडकरांच्याकडे ड्राफ्टिंग कमिटीचं नेतृत्व गेलं. हा टर्निंग पॉईंट तिथल्या त्या भाषणाचा होता. तर अशा ह्या आंबेडकरांना आणि फुल्यांना या देशातील लोकशाही अभिप्रेत होती. 78 वर्ष झालीत, निवडणुका होत आल्यात, प्रतिनिधित्व वेगवेगळ्या प्रमाणात मिळत आलं आहे. आधी ठराविक घरातले होते, मग खेड्यापाड्यातून आलेत. परंतु आंबेडकरांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की
राजकीय लोकशाही आली, पण आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचं काय? आणि त्याबद्दल आपण आजही किती वाईट अवस्थेत आहोत. आणि तोच निकष लावला तर 1/3 लोकशाहीच आपल्याकडे आलेली आहे. 2/3 लोकशाही अजून नीट आपल्या समाज जीवनामध्ये रुळलेलीच नाही आहे, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक ह्या दोन्हीचा विचार केला तर अशा लोकशाहीच्या संदर्भात 75 वर्षात आपण आपल्या शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत बरीच लांबची मजल मारली. अगदी या गेल्या 1.5-2 दशकाचा जरी विचार केला तरीसुद्धा शेजारची राष्ट्र कोलमडली. तिथल्या राष्ट्रप्रमुखांच्या वाड्यावर बंगल्यावर हल्ले केले गेले, आर्मीने प्रवेश केला. हे सगळं आपल्या आसपासच्या देशात पाहतोय. आफ्रिकन कंट्रीजमध्ये तेच आहे. युरोपची स्थिती त्यातली त्यात चांगली आहे, परंतु 2 बलाढ्य राष्ट्र जगातली रशिया आणि अमेरिका इथली लोकशाहीची स्थिती काय आहे हे पाहिलं तर लोकशाही एकदा नुसता ड्राफ्ट दिला संविधानाचा किंवा सरकारं आली म्हणजे लोकशाही पद्धतीने कारभार चालतो असं नाही. त्याच निकषावर पूर्ण जगाच्या शेजारीच्या देशांच्या जर आपण भारताकडे पाहिलं तर भारताच्या संदर्भातही आपली स्थिती आशा, निराशा, फ्रस्ट्रेशन अशी विविध प्रकारची आहे. कोणाची भूमिका कशी आहे, कोण कोणत्या राजकीय बाजूने याच्यावर ते चित्र बदलेल, परंतु कोणताही वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणारा माणूस, तटस्थ पद्धतीने विचार करणारा माणूस, खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पद्धतीने विचार करणारा माणूस आपल्या देशामध्ये प्रत्येक काळामध्ये लोकशाहीला धोके होते. प्रत्येक काळामध्ये सरंजामशाही होती, घराणेशाही होती, भ्रष्टाचार होता, कोणत्याही पंतप्रधानाच्या काळात होता. प्रत्येक पंतप्रधानांनी आणि प्रत्येक पक्षाने या ना त्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. याच्याबद्दल दुमत व्हायचं कारण नाही. याच निकषावर मग आत्ता आपण आत्ताच्या राजवटीत जी 12 वर्ष केंद्रीय राजवट आहे तिचं सुद्धा मूल्यमापन आपण करायला पाहिजे. आपण कोणत्याही पक्षाचे, विचाराचे, धर्माचे अनुयायी असलो तरी, आणि शक्य तेवढ्या सहानुभूतीने विचार केला पाहिजे. त्याच्यावर मतभिन्नता येऊ शकते, परंतु एक वैचारिक आणि परिवर्तनवादी नियतकालिक चालवणारा माणूस, चळवळी आणि आंदोलनं यांच्या परिघावर राहणारा माणूस आणि बाहेरचे येणारे सगळे वेगवेगळे विचारप्रवाह हे पाहता कोणत्याही काळामध्ये देशातील लोकशाहीची स्थिती धोकादायक होती, परंतु गेल्या 10-12 वर्षामध्ये ती वाढलेली आहे. ती मधल्या काळात 1975ला आणीबाणीच्या काळात सुद्धा वाढलेलीच होती. त्या काळात तर देशाचं संविधान बाजूला टाकलं गेलं होतं. आत्ता ते थेटपणे बाजूला टाकलं गेलेलं नाही, परंतु धोका निर्माण झालेला आहे. हे आपण स्वीकारण्यामध्ये मला वाटतं की काही हायगाई करण्याचे काही कारण नाही. देशाच्या लोकशाहीचे 3 प्रमुख स्तंभ मानले जातात: संसद, दुसरं न्यायसंस्था आणि तिसरा येतो तो प्रशासन. संसदेची काय स्थिती आहे तुम्ही सगळेजण बघत असाल. मी त्याचे खूप वेगळे तपशील देत नाही, परंतु 2023मध्ये संसदेमध्ये कोणीतरी मुलांनी गॅलरीतून उडी टाकली, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती द्या, त्यांची चौकशी करा, त्यांच्याबद्दलची वस्तुस्थिती सांगा. ही मागणी करण्यासाठी जेव्हा संसदेमधले विरोधी पक्षाचे खासदार संसद बंद पाडतात त्यावेळी ती माहिती द्यायची का त्या 150 लोकांना निलंबित करायचं? म्हणजे 150 लोकांना निलंबित करण्यासाठी कारण तर पाहिजे ना. तर मला असं वाटतं की संसद अतिशय वीक झालेली आहे याचा वेगळा पुरावा द्यायची गरज नाही. हे एक एक्झाम्पल, असे अनेक उदाहरणं देता येतील. न्यायसंस्थेचं काय आहे? म्हणजे DY चंद्रचूड सारखा सरन्यायाधीश याच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या सरन्यायाधीश होण्याच्या आधी. शेवटच्या 6 महिन्यामध्ये काय होतास तू, काय झालास तू, इथपर्यंतची परिस्थिती आली. ज्यांनी डोक्यावर घेतलेलं होतं लहान थोरांनी, ते सगळे लोक आता DY चंद्रचूड सरन्यायाधीशांचं नाव घेत नाही, कारण अपेक्षा इतक्या प्रचंड मोठ्या होत्या, त्यामुळे अपेक्षाभंगही तेवढाच झाला. आणि लक्षात घ्या, त्यानंतर आता सरन्यायाधीश कोण झाला आहे याच्याबद्दलचं कुतूहल हे सार्वजनिक जीवनातलं संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे न्यायसंस्थेकडून अपेक्षा नसणं, कोण सरन्यायाधीश झाला आहे, काय होणार आहे याच्याबद्दल कुतूहल नसणं, हे आपली देशाची न्यायसंस्था किती वीक झाली याचा वेगळा पुरावा आहे. आणि पुढचे जर तुम्ही 2, 3, 4 वर्षाचे पाहिले तर एखादा अपवाद सोडला तर कुठल्याही सरन्यायाधीशाला 3 महिने, 4 महिने, 6 महिने यापेक्षा मोठा कालावधी नाही आहे, पुढचे किमान 5-6 वर्ष.
अशा प्रकारची न्यायसंस्था वीक करण्याचं काम आणीबाणीच्या काळातही झालं होतं. आणि जेव्हा जेव्हा केंद्र सरकार प्रबळ असतं किंवा प्रचंड मोठं बहुमत असतं तेव्हा तेव्हा ते प्रकार न्यायसंस्थेच्या बाबत होतात, भारतातही होतात, जगातही होतात. हे आत्ताच्या कालखंडातही झाले आणि 25-50 वर्षापूर्वीच्या कालखंडातही झालेलं आहे. प्रमाण कमी का जास्त. तर दुसरा स्तंभ पण वीक आहे. प्रशासनामध्ये तर किती ठिकाणी तुम्हाला 30-30 माणसं पुन्हा पुन्हा रिपीट करावी लागतात किंवा जागा रिक्त ठेवावे लागतात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ प्रशासनात पुरेशी चांगली माणसं मिळत नाही आहेत, म्हणजे किंवा तुम्हाला पाहिजे तशी मिळत नाही आहेत. आणि मग सगळ्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रशासनाची काय प्रकारची घसरण झाली आहे. मग त्या रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख असोत, फिल्म इन्स्टिट्यूटचे प्रमुख असोत, विद्यापीठांचे प्रमुख असोत, तर याच्याबद्दलची सगळी चर्चा, आरडाओरड ही पूर्वी पण होती, पण आत्ताच्या काळात ती वाढलेली आहे. तर लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत. मी पहिले 5 मुद्दे फुले आंबेडकरांच्या बाबत काय स्थिती आहे, काय झालं हे सांगितलं. आणि त्याच्यातला हा समारोपाचा जो मुद्दा आहे की ही लोकशाहीच्या बाबत ही स्थिती आहे. त्याच्यातले हे 3 स्तंभ आहेत. 3ही स्तंभ वीक झालेत. भारताच्या संविधानामध्ये अधिकृतपणे लोकशाहीचे स्तंभ हे स्थान फक्त ह्या तिघांनाच आहे. चौथा स्तंभ प्रसारमाध्यमं किंवा वृत्तपत्र हे जे म्हटलं जातं, याला भारताच्या संविधानात कोणतंही वेगळं महत्त्व नाही. कोणतेही काडीचेही अधिकार नाहीत. ह्या 3 स्तंभांना अधिकार पण आहेत आणि कार्य पण दिलेले आहेत, जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत प्रशासनाला, संसदेला आणि न्यायसंस्थेला. चौथा स्तंभ जो आहे वृत्तपत्राच्या संपादकाला, पत्रकाराला कसल्याही प्रकारचं काडीचंही किंचितही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, कोणतेही अधिकार नाहीत, ग्रँट नाहीत. यांनी स्वतः म्हणून घेतलं आहे स्वतःला की आम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहोत. किंवा त्यांच्या जवळपासच्या लोकांनी त्यांना डोक्यावर चढवलेलं आहे, तुम्ही इतकं महत्त्वाचं काम करताय की तुम्ही लोकशाहीचे चौथा स्तंभ आहेत. आणि ते आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. संविधानामध्ये त्याचा उल्लेख नसतानाही जबाबदारी सोपवलेली पण नाही आहे. जसं हे चौथा स्तंभ आहे तसं 5वा स्तंभ कोणी मानत नाही, पण मी गेली 10 वर्ष वेळप्रसंगी ती मांडणी करत आलो आहे. जर चौथाही मानलेलाच असेल स्वतः त्यांनी किंवा इतरांनी, तर तसाही 5वा हा मानला पाहिजे त्यांनी स्वतः किंवा इतरांनी. तो म्हणजे चळवळी आणि आंदोलनं किंवा नागरी संघटना. हा 5वा स्तंभ आहे. यांनाही कसले वेगळे अधिकार नाही. तुम्ही NGO स्थापन केली म्हणून वेगळा अधिकार नाही, तुम्ही प्रबोधन करताय किंवा मोर्चा काढताय म्हणून वेगळे अधिकार नाहीत. सर्वसामान्य माणसाला आहे तेच. तर अशा प्रकारे चौथ्या आणि 5व्या स्तंभांनी स्वतः काही भूमिका करायचं ठरवलं आहे, स्वतः काही कार्य करायचं ठरवलं आहे, असुरक्षितता पत्करून करायचं ठरवलेलं आहे, अधिकार नसताना करायचं ठरवलेलं आहे, त्याची किंमत चुकवायची किंवा चुकवण्याची तयारी ठेवून काम करायचं ठरवलं आहे. आणि ते इमाने इतबारे करतात. त्यांच्यामध्ये अपप्रवृत्ती काही कमी नाही आहेत. मग मोर्चे काढणाऱ्यामध्ये आहेत, प्रबोधनाचं काम करणाऱ्यामध्ये आहेत, NGO चालवणाऱ्यामध्ये पण आहेत. ते जसं अन्य 3 स्तंभामध्ये आहे तसं इथे आहेत. परंतु पहिले 3 स्तंभ हे एकमेकांशी ज्या प्रकारे जोडलेले असतात, एकमेकावर जसा वचक ठेवतात, पण ते जेव्हा ठेवत नाही आहेत किंवा तिथे परिस्थिती बिघडलेली आहे असं लक्षात येतं आणि त्यामुळे देशाच्या लोकशाहीच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतात, तेव्हा चौथ्या आणि 5व्या स्तंभाची जबाबदारी वाढते. जर चौथ्या आणि 5व्या स्तंभाने आत्ताच्या काळात युती केली नाही, युती करणं म्हणजे परस्परांचं आंधळं समर्थन करणं नव्हे. युती करणं म्हणजे परस्परांना पूरक ठरेल अशा भूमिका निभावून उर्वरित 3 स्तंभांच्यावर वचक निर्माण करणं, उर्वरित 3 स्तंभांना एक्सपोज करणं. याच्यासाठी चौथ्या आणि 5व्या स्तंभाने युती करायला पाहिजे. ती जर केली नाही तर उर्वरित 3 स्तंभ या राजवटी, पंतप्रधान बदलतील, पक्ष जातील, आत्ताचे पक्ष जाऊन नवे पक्ष जरी आले तरीही जर संस्थात्मक रचना मोडकळीस आलेली असेल, इन्स्टिट्यूशनचा जर ह्रास झालेला असेल, तर नवीन आलेला पक्ष हे कॅरी करू शकेल. ठीक आहे, आता तुमच्या पक्षाचे होते तर आम्ही आमच्या पक्षाचे आणू आता. आणि असं घडणं अजिबात दूरचं आहे असं मानायला काही कारण नाही आहे. अशा पार्श्वभूमीवर चौथ्या आणि 5व्या स्तंभाला बळ देण्याचं काम सर्व लहान थोरांचं आहे. आपण जिथे कुठे काम करतो, जे काही काम करतो, तिथे तिथे चौथ्या स्तंभाला पूरक भूमिका बजावता येईल यासाठी प्रयत्न करावा, अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि हे लांबलेलं भाषण थांबवतो. कुलगुरूंना, त्यांच्या सहकाऱ्यांना, कुलसचिव, प्रकुलगुरू, तुमचे प्राध्यापक सर्वांना
अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तुमचा हा एकूण कॅम्पस सगळा त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा आलो आहे, पण त्याच्याबद्दल बरंच ऐकून होतं, कुतूहल होतं. आणि खरं तर 2 तास आधी येऊन हे सगळं बघणं असंच होतं. परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याचे जे पहिले कुलगुरू होते राम ताकवले, त्यांच्याशी माझ्या 2 खूप दीर्घ मुलाखती ज्या झाल्या होत्या आणि एकूणच मुक्त शिक्षण याच्याबद्दल त्यांनी जे काही मांडलं होतं ते बघण्याचं मला बरंच कुतूहल होतं. आणि तुमचे आत्ताचे कुलगुरू तेही पुणे विद्यापीठात असल्यापासून जरी आमच्या भेटीगाठी कमी झाल्या तरीही त्यांचं काम तिथलं विशेषतः शिक्षणशास्त्र विभागाने हे याचाही मला अंदाज होता. आणि त्यामुळे तुमचं हे सगळं विद्यापीठ अधिकाधिक चांगल्या पद्धतीने चालत राहील यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद सर. माननीय कुलगुरू सर आणि कुलसचिव सरांना विनंती करतो की कृपया मंचावर यावे. हो हो हो. अतिशय ओघवत्या शैलीमध्ये नेहमीसारखंच सरांना ऑनलाईन आणि इतर माध्यमातून बऱ्याचदा आपण सगळ्यांनी बघितलं, पण आज प्रत्यक्ष त्यांचं आपण व्याख्यान ऐकून लक्षात आलेलं असेल की साधनाचं नाव उगीच इतकं मोठं नाही आहे. याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू माननीय संजीव सोनवणे सरांना विनंती करतो की समारोपीय भाषण करावं. नमस्कार. वंदे मातरम. खरं तर विनोद शिरसाठांच्या इतक्या अभ्यासपूर्ण अशा आणि ओघवत्या शैलीतील आणि मला असं वाटतं की ते म्हणजे हनुमान असते असं केलं असतं तर इकडून फुले आणि इकडून आंबेडकर अशी दिसली असती. इथपर्यंत त्यांच्यात ते नसानसात लोकशाही आणि एकूणच जो भाग आहे आपल्या सगळ्या त्यांच्या विवेचनावरून लक्षात आले. आपले प्रकुलगुरू कुलसचिव आणि आपण सगळेजण खरं तर काही गोष्टींच्या साम्यतेच्या विचारामध्ये विचार मांडत त्यांनी आजच्या प्रासंगिकतेवर ते आले होते, कारण त्यांना तसं आपणच विनंती केली होती की याप्रमाणे आपली मांडणी करावी. परंतु आपण जे मुद्दे घेतले होते अगदीच म्हणजे शिक्षण, स्त्रिया, नंतर जात, लोकशाही आणि धर्मसंस्था यांचा विचार करता. आता यातले काही जे माझ्या वाचण्यात आलेले आणि मला समजलेले फुले आणि आंबेडकर या संदर्भामध्ये आणि आपण केलेली मांडणी यातले काही ठराविक मुद्देच मी बोलतो. ज्या वेळेला फुल्यांचं निधन झालं त्यावेळेला नगरमधून एक मला वाटतं भोंग सत्यप्रकाश हे एक प्रकाशन यायचं. तर ते ख्रिश्चन संस्थांनी मिशनऱ्यांनी चालवलेलं होतं आणि फुल्यांचं जे मानवतेचं काम पाहता त्यांनी एक लेख लिहिला होता फुल्यांवर. खूप चांगलं फुल्यांनी केलेल्या कामाची सगळी त्याच्यामध्ये नोंद होती आणि खाली एक वाक्य लिहिलं होतं की परंतु फुल्यांनी ख्रिस्त धर्म न स्वीकारल्यामुळे परमेश्वरावर जाण्याची संधी त्यांनी गमावली. हे फुल्यांना असं अपेक्षित होतं की मी ज्या धर्मात जन्मलो त्याच धर्मात सुधारणा करणे आणि त्याला पर्यायी देणे, आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी लिहिला. आणि त्याच्यात त्यांनी तेवढा लिहिलाच नाही, म्हणजे त्याच्या अगोदर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण त्याच्यावर उपाय द्यायचा होता त्यांना. आणि उपाय देताना दुर्दैवानं पक्षघात झाला त्यांना. आणि त्या कालावधीमध्ये मग आता उपाय तर दिलाच पाहिजे म्हणून त्यांनी दुसऱ्या हातानं तो ग्रंथ लिहिला, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झाला. आणि काही सत्यशोधक समाजाची जी चळवळ आहे ती अत्यंत, जर आपण काही रामदास भोंग यांनी काही जे खंड प्रकाशित केलेत तर जर पाहिले असतील ते पत्रव्यवहाराचे, तर ते फारच म्हणजे त्यावेळेच्या चळवळीमध्ये पुढे गेलेले आहेत आणि अत्यंत व्यवहारवादानी ते होते. मी सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने माझ्या आईवडिलांची जेव्हा दशक्रिया केल्या त्यावेळेला माझ्याही लक्षात आलं की तो इतका सोपा, साधा आणि
होता की निसर्गात अर्पण होणं म्हणजे कावळ्याच्या ऐवजी मुंगी जरी शिवली तरीसुद्धा ती निसर्गाला अर्पण झालेलं आहे. आणि तिथे फार काही सुगंधित फूल नाही मिळालं, जवळपासचं धोत्र्याचं फूल जरी मिळालं ते सुद्धा निसर्गातलंच आहे. आणि ते जरी वाहिलं तरीसुद्धा आपण ते निसर्गार्पण तो सगळा होतो. आणि फार मजेशीर ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात काय की कोणत्याही प्रकारचा जीवनजांचा असणारा जो जाच आहे धार्मिक संस्थेची चौकटीचा, कदाचित त्यांना त्याच्यातून सामान्य माणसांची सुटका करण्यासाठी त्यांनी तो पर्याय दिला असावा. आता आपण आंबेडकरांकडे घेऊ. आंबेडकरांची एक स्वतःच्या व्यक्तिगत विकासाची फार चांगला विचार आहे. फार कमी वेळा तो मांडला जातो. त्यांचं असं म्हणणं होतं की कोणत्याही मानवाला आपली स्वतःची प्रगती किंवा विकास करायची असेल, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, एखाद्या व्यवस्थेची जर त्याच्या माझ्या वैयक्तिक विकासाला अडचण येत असेल तर त्यांनी ती जी चौकट आहे ती मोडून त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. हे आंबेडकरांचे स्वतःचे विचार होते. आणि म्हणून त्यांनी या चौकटीतून दुसऱ्या चौकटीत जाण्याचा किंवा दुसऱ्या मुक्ततेचा मार्ग त्यांना वाटला, अशा पद्धतीने गेलेलं. पण व्यापक अर्थानं जर आपण पाहिलं म्हणजे घटनेच्या दृष्टीने त्यांनी ज्या धर्मामध्ये ते स्वीकारला किंवा तिकडं स्वीकारला तो घटनेच्या दृष्टीने लार्जर हिंदूच आहे. म्हणजे शीख, जैन आणि बौद्ध यांना आपण एकाच हिंदू धर्माच्या व्याख्येतच आपण तो करतो. म्हणजे दोघांनीही विचार करत असताना मूळ जो गाभा आहे त्याच्या अवतीभोवतीच विचार करून समाजाला बांधून ठेवण्याच्या दृष्टीने जो तुमचा विचार आहे तो फार महत्त्वाचा आहे. धर्म आणि जात ही समाजाला बांधून ठेवते, ते अगदी सत्य आहे. पण गांधीजी आणि आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जो गांधीजी खेड्याकडे चला म्हणायचे, कारण आपण एक त्याचं कारण सांगितलं का अर्बनायझेशन टाळण्यासाठी. कारण आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला 80-20 होतं. 80% लोक खेड्यात होते, 20 शहरात होते. आज 50% आपण गेलेलो आहोत. नाशिकचा जरी विचार केला तरी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही इथं नाशिकला आलेले आणि नंतरचं आजचं 20 वर्षापूर्वीचं आणि याच्यानंतरचं 10 वर्षापूर्वीनंतरचं नाशिक काय राहील आपल्या लक्षात येईल की आपल्याच याच विद्यापीठात माझ्या आवाराच्या आजूबाजूला द्राक्षाच्या बागा होत्या. बरोबर आहे की नाही? तुम्हीच पाहिलेल्या असतील. त्या आता नामशेष होऊन तिथं बंगले आणि स्कीमा, मोठमोठ्याल्या स्कीमा येऊन राहिलेल्या आहेत. परंतु आंबेडकरांचं वेगळा म्हणणं होतं की आपण जर मोठ्या शहरात गेलो तर आपली ओळख नसते, जातीची ओळख नसते. मला सुद्धा माझ्या स्वतःच्या गावामध्ये म्हणजे ज्या वेळेला मी शेतात बैल घेऊन चाललेला असेल तर कोणाचा पोरगा चालला म्हणलं तरी माझं नाव आणि त्याच्या पुढं माझी जात यायची की आणि किंवा अमक्या याचा हा मुलगा असं किंवा नातू असं ती यायची. ती जात ही त्यावेळे ती गावातली असते. पण शहरात कोण नाही, सोनवणी सोडून मला कोणी ओळखत नाही. बरोबर आहे की नाही? आणि बऱ्याच वेळा सोनवणी नाव सगळीकडे असल्यामुळे आणखी घोटाळे होतात त्याच्यामुळे. तर ती चांगली गोष्ट आहे. तर अशा या आंबेडकर आणि दोघांच्याही बाबतीमध्ये पण ज्या वेळेला फुले होते आणि नंतर आंबेडकर आले, त्यांनी बरोबर सांगितलं 1 वर्षाचा जरी फरक असला तरीसुद्धा शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण हे सार्वत्रिक असावं याचा दोघांनीही आग्रह धरलेला आहे. सार्वत्रिक म्हणजे गव्हर्नमेंटनी ते पुरवावं. आता त्याच्यामध्ये कसा आजच्या कालामध्ये कसा बदल होत चाललेला आहे आपल्या लक्षात आलेला आहे. आणि एक गोष्ट मात्र फुल्यांना आपण सगळ्यांनी खोटं ठरवलं, ते म्हणजे पाझराच्या सिद्धांताला त्यांनी जो विरोध केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एका विशिष्ट वर्गाला इंग्रजांचं की विशिष्ट वर्गाला शिकवणे तर ते खाली येईल. त्याच्याऐवजी फुल्यांचा असा आग्रह होता की त्या वर्गातल्या शिक्षकांनी जर शिकवलं तर ते त्यांची काळजी घेतील वगैरे. पण आज आदिवासी शिक्षक आदिवासी मुलांची काळजी घेतोच असं नाही. इतर प्रवर्गातले जे असतील तेच तिथं शिक्षक म्हणून काम करत असताना ते नाही. मॉन्टेशरी बाईला सुद्धा खोटं ठरवले. म्हणजे मॉन्टेशरी बाईनी, मी एज्युकेशनचा असल्यामुळे, जर वर्गात महिला शिक्षक आहे म्हणजे आई तिथे आहे आणि मूल हे सगळ्यात जास्त आईशी जवळ सुरक्षित असतं. पण आत्ताच्या शिक्षकांचा विचार केला तर त्या मॉन्टेशरी बाईलाही बी आईची माया तिथं मिळते का, मुलं किती आनंदाने शिक्षक शिकतात याच्याविषयी शंका आहे.
त्यामुळे पूर्वपारंपार या महामानवांनी आपल्याला दिलेल्या विचारांच्या संदर्भात नव्यानं होत असलेली समाजाची जडणघडण आणि त्यातल्या मूळ विषयाला व मूळ त्यांच्या विचारांना जर आजही आपण जर ते पाळले नाहीत तर समाज हा त्यांनीच सांगितलं अधोगतीला चालला आहे. शिक्षण आज असमाधान आहे. अधोगतीला चालणं म्हणणं आकडेवारीच्या दृष्टीने करणं तर त्याचा एक अभ्यास करावा लागेल. हिंदूमध्ये जसा डाटा पॉईंट म्हणून एक येतो त्यात खूप चांगलं विश्लेषण येऊन मग आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो. परंतु आता आपण असं म्हणलं की लोकशाहीचा ऱ्हास होत चालला आहे. पण दुसऱ्या बाजूला असं वाटतं 90% मतदान लोक करायला लागले. 50% 60% दरम्यान स्वातंत्र्य झाल्यानं 40-52% पुढे मतदान जात नव्हतं. पण आज जर 80% 90% लोक जर मतदान करायला लागले स्वतःचा हक ते कोणत्या याने करायला लागलेत तो भाग वेगळा आहे. परंतु ते सहभाग नोंदवायला लागलेत, आपलं मत नोंदवायला लागलीत, हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण जागृती वाढलेली आहे, त्यात अनेक गोष्टी सुधारणा आहे. पुन्हा एकदा शेषनांची आठवण कधी कधी येते. सगळ्या गोष्टी आहेत. कारण परंतु तरीसुद्धा ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला या ज्या देशाने आपल्याला ज्याला स्वातंत्र्य दिलं किंवा ज्यांची आपल्याकडे वसाहत होती त्यावेळच्या चर्चिलनी आपल्या देशाविषयी सांगितलं होतं, हा देश काही टिकणार नाही, हा साधू साप आणि 17 पगार जातींचा विखुरलेला जात हा काही टिकणार नाही. परंतु आज आपण आपली जी घटना आहे त्या घटनेच्या आधारावर हा देश आजही आपण अबाधितपणे आहे. अल्पसंख्याक असतील किंवा आपण सगळे असू, आपल्याला जगण्याचे नागरिक म्हणून सगळे आनंद आपण उपभोगतो आहोत. आणि त्याच्यात कर्तव्याची जाणीव नसली तरीसुद्धा आपण म्हणजे पार्किंग असेल, ट्रॅफिकचे रूल पाळण्याचा भाग असेल, सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं हे माहीत असून तसं न वागणं असेल, हे सगळं आपण एन्जॉय करतो. आणि हक्काच्या बाबतीमध्ये फार आग्रही असतो आणि कर्तव्याच्या बाबतीमध्ये मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करतो. अशाही देशामध्ये आपण जगत आहोत. या दोघांच्या विचारांनी जी पेरणी केलेली होती, जे पाया घातलेला होता, त्यांनी आपल्याला दिशा लागली होती. मला असं वाटतं त्याच्यामुळंच आपण हे करतो. परंतु शेवटी आंबेडकरांनाही दुःख झालं होतं की मी ज्या आपल्या अनुयायांच्या संदर्भातही झालं होतं आणि त्यांनी घटना किती चांगली असली तर राबवणारे लोक चांगले नसतील तर त्या लोकशाहीला काही अर्थ नाही असंही त्यांनी आपल्याला सांगून गेलेले होते. त्यांच्या या विचारांची पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण याच्यासाठी करायची किंवा शिरसाटांसारख्या महाराष्ट्रातल्या एका विचारवंत संपादकाला आपल्या इथं निमंत्रित करून याविषयीची पुन्हा एकदा विचारमंथन व्हावं, त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि आपणच नाही इथे बसलेलो, ऑनलाईनसुद्धा याच्यापेक्षा दुप्पट लोक तिथं जॉईन झालेले आहेत. या सगळ्यांना या विचारमंथनाचा लाभ व्हावा त्याबद्दल मी आपल्या वायशूमच्या वाडेकर सर आणि आंबेडकर अध्यासनाचे आभार व्यक्त करतो. आपणही माझी खूप आल्यापासूनची इच्छा होती की आपण यावं, याच्यासाठी यावं की या विद्यापीठाचा जो पाया आहे की ज्ञानगंगा घरोघरी आणि वंचितांसाठी काम, ते तुम्ही जे बोललात तेच माझ्या मनात होतं की खरंच इथं चालतं आहे का, आणि त्यातल्या काही उणेवा असतील किंवा त्यात काही कमतरता असतील तर त्यातल्या काही आपल्या विश्लेषक निरीक्षणातून किंवा त्यातून काही मार्गदर्शन मिळालं तर त्या दृष्टीने पुढे जाणं हा त्यातला माझा खरा हेतू होता. त्याबद्दल आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं तर आपण आपलं जे ओघवतं आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान जे आम्ही अपेक्षित केलं होतं त्याप्रमाणे ते आपण इथं सादर केलं. त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. यासाठी मी अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक नागार्जुन वाडेकर सर यांना बोलवतो. औपचारिकरित्या आभार व्यक्त करण्यासाठी मी इथे उभा आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यासाठी माननीय कुलगुरूंनी आणि माननीय प्रकुलगुरूंनी आणि माननीय वित्त अधिकाऱ्यांनी परवानगी दिली त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे. तसेच आजचे प्रमुख वक्ते श्री विनोद शिरसाट सर यांनी पुण्यावरनं सकाळी 8 वाजल्यापासून निघालेत. ते म्हणजे अतिशय कंटाळवाणा त्यांचा प्रवास झाला आहे.
तरीसुद्धा आणि ते तितक्या वेळ म्हणजे त्यांनी जेवण पण घेतलं नव्हतं. वाटेमध्ये कुठे जेवण करायला थांबलं तर अजून उशीर होईल म्हणून ते जेवले नव्हते. त्यामुळे मग इथे आल्यानंतरच त्यांनी जेवण केलेलं आहे. तर अशा म्हणजे त्यांनी कष्टपूर्वक प्रवास करून इथपर्यंत आलेत आणि आपल्याला अतिशय एक नवीन दृष्टी दिली, एक नवीन नव्या पद्धतीने या 2 महान पुरुषांकडे बघण्याची दृष्टी दिली. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच आज आपण जे सर्क्युलर काढलं होतं त्याच्यामध्ये यशीन असा व्हेन्यू लिहिला होता आधी, कारण इथे रिनोव्हेशनचं काम सुरू आहे असं आम्हाला कळलं होतं. त्यानंतर असं कळलं की इथे कार्यक्रम घेता येईल, त्यामुळे मग आपण इकडे शिफ्ट केला कार्यक्रम. तरीसुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. तसंच ऑनलाईन पद्धतीने पण ऑनलाईन माध्यमातून अनेक विद्यार्थी आणि नाशिक शहरातले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक हे उपस्थित आहेत. त्यांचेही आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूयात आणि थांबूयात. बाहेर चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी 2 मिनिट आपल्या जागेवर उभं राहा. गुलाब